मनीषा कुलश्रेष्ठ जी की ये कहानी बिगड़ैल बच्चे एक ट्रेन यात्रा के तहत हुआ एक अनुभव है। दिल्ली से जयपुर तक की ट्रेन यात्रा, प्रिसाइसली कहें तो दिल्ली से अलवार स्टेशन तक की घटना। कहानी हमारी उस मानसिकता पर प्रकाश डालती है जिसमें हम आज के यंग जनरेशन के प्रति एक दृष्टिकोण मन में पैदा कर देते हैं कि वो महास्वार्थी हैं, कि उनमें उत्तरदायित्व की भावना नगण्य है, कि वे गैर जिम्मेदार हैं, बस फालतू जोश लिए हुए हैं, वगैरह वगैरह। और कहानी कुछ और ही ट्विस्ट लेती है। अच्छा, जाते हैं सीधे कहानी की ओर। वैसे मनीषा जी के बारे में एवं बिगड़ैल बच्चे का एग्जामिनेशन पॉइंट ऑफ व्यू में क्वेश्चन पेपर डिस्कशन बाद में एक अलग वीडियो में करेंगे। अभी फ़िलहाल जाते हैं सीधे कहानी की ओर। वे 3 युवा पिंक सिटी ट्रेन से सुबह सुबह 6 बजे मेरे बाद चढ़े थे। रेल के सबसे पीछे वाले सुनसान पड़े डिब्बे की मानो रुकी हुई सांसें एकाएक चल पड़ी हों। मैं उस ट्रेन में बैठी थी, पिंक सिटी ट्रेन में। सुबह सुबह 6 बजे की बात है। और ये जो कंपार्टमेंट था ट्रेन का, सबसे पीछे वाला था, सुनसान डिब्बा था। और उसमें वे 3 युवा जब चढ़े, उनके चहल पहल के कारण ऐसा एहसास हुआ कि डिब्बे की मानो रुकी हुई सांसें चल पड़ी हो। मतलब एकदम सुनसान कंपार्टमेंट में औरत बैठी है। और उस समय उस पिंक सिटी ट्रेन में 3 युवा और चढ़ते हैं, और उनके चढ़ने से, उनके बातचीत से, उनके चहल पहल से एकाएक ऐसा लगता है मानो पूरे डिब्बे की रुकी हुई सांसें एक बार फिर शुरू हो गई हो। तेज स्वर में बातचीत, छेड़छाड़ करते हुए तीनों सामान स्वयं ला दे। एकदम ज़ोर ज़ोर से बोल रहे थे वो लोग, छेड़छाड़ कर रहे थे आपस में। विदेशी पर्यटकों की नकल में, ऐसा लगता था कोई फॉरेन टूरिस्ट हो। और पर्यटक साफ साफ देसी नज़र आ रहे थे। वो अपने आप को उनके ड्रेसिंग से, उनके लिहाज से ऐसा पता चल रहा था कि वो कोई फॉरेन टूरिस्ट हो, कोई फॉरेनर्स हो, लेकिन साफ झलक रहा था कि वो तो देसी थे। बात बात में फकिन फक अप फक ऑल। और उनकी जो बातचीत करने के लहज़ में, जैसे युवा करते हैं अक्सर, फकिन फक अप फक ऑल वगैरह जो वर्ड्स जो हमारी सभ्यता के अनुसार जो संस्कृत नहीं माना जाता, ये शब्द ये युवा भी अक्सर प्रयोग कर रहे थे। मुझे बहुत नागवार गुज़र रहा था और ये सब सुनकर मुझे बहुत अजीब सा लग रहा था। आते ही धम से उन्होंने सारा सामान सामने की सीट पर पटक दिया था। एक खुल्लम खुल्ला सी मध्यवर्गीय मगर आधुनिक किस्म की लापरवाही उनकी हर बात से झलक रही थी। चाहे वह बातचीत का लहजा, सामान फेंकने का ढंग, चाल ढाल, या कि बाल हो, चप्पलें हों, चाहे बिना मोज़ों वाले जूते हों या फेडेड जीन्स हो। अब देखिए उनकी ड्रेसिंग के बारे में क्या कहा जा रहा है कि उनकी जो बिहेवियर के बारे में, आते ही धम से पूरा सामान पटक दिया सीट पर। और एक खुल्लम खुल्ला सी, मतलब एक ओपननेस उनके बिहेवियर में खास नज़र आ रहा था। ये नहीं कि ट्रेन में बैठे हों, दूसरे यात्री भी होंगे, लोग क्या सोचेंगे, ऐसा कोई परवाह उनको नहीं था। और उनको देखने से लगता था कि मिडिल क्लास हैं, मध्यवर्गीय, लेकिन आधुनिक किस्म की लापरवाही उनकी हर बात से झलक रही थी। वो अपने आप को, उनके हर बिहेवियर से ऐसा लग रहा था कि वे बहुत ही मॉडर्न हो। चाहे उनका बातचीत का जो स्टाइल हो, बातचीत का लहजा, सामान फेंकने का ढंग, सामान तो यूँ फेंक रहे थे जैसे उन्हें किसी बात की परवाह ही नहीं है। सामान फेंकने का ढंग, चाल डाल, या कि बाल हों, चप्पलें हों, सभी में उन जी देखिए वो
ऐसे लापरवाही से उनके बाल थे, उनकी चप्पलें थी, और जूते भी देखो बिना मोज़े के पहने थे। जूते बिना मोज़े के पहनना हमारे यहाँ मान्य नहीं है, लेकिन ये जो फॉरेन टूरिस्ट हैं जो पहनते हैं तो हम उसे फ़ैशन मान लेते हैं। तो ये भी ऐसे ही थे, फेडेड जीन्स पहने थे। वे जो कर रहे थे उनकी नज़र में फ़ैशन था, आधुनिकता थी। इस आधुनिकता में उनका मध्यवर्गीय अभाव कुछ ढंक रहा था तो कुछ उघड़ रहा था। ये अपने आप को मॉडर्न, उनकी ड्रेसिंग, फेडेड जीन्स पहने हैं, बाल का स्टाइल और सभी कुछ ऐसा लग रहा था कि मॉडर्न है, लेकिन अगर हम गौर करें तो हमें पता चलेगा कि इसमें उनका मध्यवर्गीय, उनका जो अभाव है वो कुछ कुछ छिप रहा था तो कुछ कुछ दिख रहा था। पिंक सिटी दिल्ली के सराय रोहिल्ला स्टेशन से सीधे 6 बजे चलती है और दोपहर 3 बजे जयपुर पहुंचती है। सो सुबह 5:30 बजे ही मुझे मेरा बेटा ट्रेन में बिठाकर, सामान व्यवस्थित कर, एक कप एक्सप्रेसो कॉफ़ी सामने के स्टॉल से लाकर मुझे पकड़ाकर चला गया था। ये जो ट्रेन है इसका नाम जैसे कहा पिंक सिटी ट्रेन है, वो दिल्ली से चलती है 6 बजे, इसलिए मुझे 5:30 बजे ही मेरे बेटे ने स्टेशन पहुंचा दिया था। और क्या किया था, मुझे ट्रेन में बिठा दिया था, मेरे सामान व्यवस्थित कर दिए थे। एक कप एक्सप्रेसो कॉफ़ी खरीद कर मेरे बेटे ने मुझे पकड़ाया था और वो चला गया था। पहले से बैठा, बल्कि खाली बैठा भारतीय यात्री, उस पर महिला यात्री और फिर मेरे जैसा कल्पनाशील यात्री। हर नए चढ़ने वाले यात्री के वेशभूषा, शक्ल, बातचीत के लहजे, नामों के चलन के अनुसार उसका प्रदेश परिवेश भांपने का प्रयास करता है। यकीन मानिए बस वैसा ही कुछ मैं भी कर रही थी। अब देखिए, पहले से बैठा यात्री, वो भी खाली बैठा भारतीय यात्री। भारतीय यात्रियों की जो मानसिकता है उसके बारे में लेखक यूँ कहते हैं कि एक महिला यात्री बैठी है, तो अगर वो भारतीय महिला यात्री है और वो भी अगर वो थोड़ी कल्पनाशील यात्री है, मतलब थोड़ी इमेजिनेटिव है, तो हर नए चढ़ने वाले यात्री के ड्रेसिंग, उनकी शक्ल, उनकी भाषा और उनके नामों से ये जो खाली बैठी भारतीय यात्री उसके शहर के बारे में, उसके गांव के बारे में या फिर किस राज्य से वो आ रहे हैं इसके बारे में कल्पना करने लगते हैं अपने मन में, उस प्रदेश के बारे में, उस परिवेश के बारे में। ये जो भांपने का प्रयास यह अक्सर भारतीय यात्री करते हैं। यकीन मानिए बस वैसा ही कुछ मैं भी कर रही थी। अजीब किस्म का शौक़ है ना, दूसरों के मामले में नाक घुसाने का नितांत भारतीय शौक़। तो ये एक भारतीय शौक़ है और ये यात्री, महिला यात्री, मैं पहले से बैठी हूँ उस ट्रेन में, पिंक सिटी ट्रेन में, जो दिल्ली से रवाना होने को है 6 बजे। 5:30 बजे से बैठी हूँ और मेरा क्या काम था, जो भी ट्रेन में चढ़ेगा उसके बारे में, उसके शक्ल, उसकी वेशभूषा, उनकी बातचीत वगैरह देख कर उनके मामले में नाक घुसाने का जो एक नितांत भारतीय शौक़ है वो मैं निभा रही थी। निश्चित रूप से तीनों गोवा के निवासी लग रहे थे और इन तीनों युवाओं के जो वेशभूषा और स्टाइल देख कर मेरे कल्पनाशील मन ने ये अंदाज़ लगाया कि ये निश्चित रूप से गोवा के निवासी होंगे। केवल शक्लो सूरत से ही मैंने यह निश्चय नहीं किया था, क्योंकि लड़की ने जो टी शर्ट पहनी थी उस पर सामने ही लिखा था माई गोवा द हेवन ऑन द अर्थ। देखिए, वो लड़की, उसमें से 3 युवाओं में एक लड़की थी, उसने एक टी शर्ट पहना था और उसमें क्या लिखा था, माई गोवा द हेवन ऑन द अर्थ। गले में काले धागे में चांदी का बड़ा सा क्रॉस लटका हुआ था। यही नहीं, वे कभी अंग्रेज़ी में और कभी कोंकणी भाषा में बात कर रहे थे और वो लड़की ने एक बड़ा सा क्रॉस पहन रखा था जो अक्सर क्रिश्चियंस पहनते हैं।
और उसकी टी शर्ट में लिखा था माई गोवा द हेवन ऑन द अर्थ। और इन सब को देख कर और उनकी भाषा, कभी कोंकणी बोल रहे थे तो कभी इंग्लिश, तो मैंने ये अंदाज़ लगा लिया कि ये गोवा के होंगे ज़रूर। अपना गिटार, कैमरा, वॉकमैन के अलावा 3 पुराने से बैग, ढेर सारे चिप्स और कोल्ड ड्रिंक की बोतल्स और कुछ पत्रिकाएं लेकर वे तीनों चढ़े थे। अब ये जो तीनों थे, इनके पास एक गिटार था, कैमरा था, वॉकमैन था और ये सब दिख रहा था, सभी कुल्लम कुल्ला वहाँ पड़ा था। और इसके अलावा 3 पुराने बैग थे, बहुत सारी चिप्स, खाने के लिए जो चिप्स, कोल्ड ड्रिंक्स की बोतल्स और कुछ मैगजीन्स वगैरह लेकर तीनों चढ़े थे। और अब वे मेरे एकदम सामने वाली सीटों पर अस्त व्यस्त से जम गए। एक लड़की तो थी ही, बाकी 2 लड़के थे, एक छोटा एक बड़ा। तो मेरे सामने पिंक सिटी ट्रेन में, दिल्ली से 6 बजे रवाना होने वाली पिंक सिटी ट्रेन में मेरे ऑपोजिट बैठे 3 युवा थे। 3 युवाओं में एक लड़की और 2 लड़के, और लड़कों में भी एक छोटा और एक बड़ा। तीनों उत्तर भारत के टूरिस्ट मैप पर सर से सर जोड़कर नज़र गड़ाकर कुछ कार्यक्रम बना रहे थे कोंकणी में। लापरवाही से उनका कैमरा सीट के कोने में रखा था। मैं मन ही मन कुनमुनाई, लगता है इन्हें उत्तर भारत, खास तौर पर दिल्ली के जेब कतरों, उठाई गिरों का कोई अनुभव ही नहीं है, या कभी कुछ सुना भी नहीं। मैंने सोचा आगाह करूं, पर मेरी तरफ डाली गई उनकी उदासीन दृष्टि अब तक मुझे चिढ़ा गई थी। सो मैंने सोचा, मुझे ही क्या पड़ी है। और ये देखो, ये तीनों युवा, इनके आने से ही इस कंपार्टमेंट में एकदम मानो रुकी हुई सांसें फिर चलने लगी, चहल पहल होने लगी। ये तीनों उत्तर भारत के टूरिस्ट मैप देख रहे थे और ऐसे नज़र गड़ाकर कुछ कुछ कोंकणी में बातें कर रहे थे। और उनका जो कैमरा है लापरवाही से सीट के कोने में रखा था। अक्सर हम कैमरा, वॉकमैन वगैरह जो एक्सपेंसिव हमारे जो एसेसरीज़ हैं वो हम बहुत संभाल कर रखते हैं, लेकिन ये कैमरा को एकदम ऐसे सीट के कोने में रखे हुए थे। और जो मैं बैठी थी उस सीट के ऑपोजिट में, मुझे लग रहा था कि इन तीनों युवाओं को दिल्ली के जेब कतरों के बारे में कोई जानकारी नहीं है, क्योंकि यूं उठा ले जाते हैं सामान और इतने लापरवाही से अपना सामान रखे हुए हैं। मैंने सोचा भी कि चलो आगाह कर दूं कि देखो अपना सामान वगैरह संभाल कर रखना, लेकिन फिर मुझे लगा कि उनकी जो उदासीन दृष्टि थी जो उन्होंने मेरी तरफ डाली थी, जब वो सीट पर, जब वो कंपार्टमेंट में घुसे थे तो उन्होंने स्वाभाविक रूप से देखा मैं यहाँ बैठी हूँ, लेकिन मेरी तरफ उनकी जो नज़र थी वो एकदम उदासीन दृष्टि थी। मतलब दे डोंट केयर कौन बैठा है, क्या बैठा है। एक थोड़ा सा स्माइल भी नहीं पास किया उन्होंने, और उनकी दृष्टि काफ़ी उदासीन रही। तो इसलिए मैंने सोचा मुझे क्या पड़ी है, अगर उनकी कैमरा चोरी हो रही है तो होने दो, मुझे क्या पड़ी है। मैप देखने के बाद तीनों अपनी अपनी जगह पर खिसक गए। बैग ऊपर वाली बर्थ पर लापरवाही से फेंक दिए गए थे। गिटार बड़े वाले लड़के ने अपने पास गोद में बहुत प्यार से रख लिया, जैसे कोई पालतू जानवर हो। वॉकमैन छोटे से ने कान पर लगा लिया। खाने पीने का सामान लड़की ने अपने पास के बैग में डाल दिया था। अब देखिए, मैप तो पहले देख लिया उन्होंने, और ये सब उनकी लापरवाही देखो। मैं सोच रही थी कि ये घर से निकले हैं एक यात्रा पर और अभी देख रहे हैं मैप, मतलब इन्होंने कोई प्रॉपर प्लानिंग भी नहीं की होगी। और मैप देखने के बाद तीनों अपनी जगह जगह पर खिसक गए। बैग को क्या किया, ऊपर वाले बर्थ पर लापरवाही से फेंक दिया, और बड़े लड़के ने बड़े प्यार से गिटार को अपने गोद में रख लिया जैसे कोई पालतू जानवर हो, और छोटे लड़के ने कान पर ईयरफोन लगाकर वॉकमैन में गाने सुनने लगा। अब मेरी नज़र लड़की पर गई। लड़की सांवली होने के बावजूद आकर्षक थी। वो सांवली थी, मतलब उसका रंग थोड़ा डार्कर साइड था, लेकिन वो अट्रैक्टिव थी। दरमियाने कद की, पतली और प्यारी सी, ज़्यादा लंबी भी नहीं, नाटी भी नहीं, दरमियाने कद की थी, पतली और प्यारी सी थी।
हाँ, बाल बेढंगे से थे। घुंघराले काले बालों में कथई और सुनहरे रंग की कई लटें रंगा रखी थी, और बालों को जैसे कलर डाई करते हैं ना, हेयर कलर, वो कर रखा था। उसके बाल घुंघराले थे और उसमें उन्होंने कथई और सुनहरे रंग के गोल्डन लेयर्स और फिर ग्रे कलर ऐसे कथई रंग के कर रखे थे। ऐसा लग रहा था कि सफ़ेद बालों को घर पर मेहंदी लगाकर छुपाने की कोशिश हो। मुझे अपने कॉलेज की मिसेस बत्रा याद आ गई। वो अपने खिचड़ी बालों में मेहंदी लगाकर ऐसी ही लगा करती थी। पर यह फैशन है आजकल का, बेढंगा फैशन। पता नहीं कैसे फैशन है। बालों को, जब एक ज़माने में बालों को काले रंग का होना सब चाहते थे, अभी तो देखिए सब कलर कर रहे हैं। ये कैसा फैशन है। मेरे अंदर की प्रौढ़ होती महिला किचकिचाई। मैं अपने जवानी में नहीं थी और इसीलिए मुझे ये सब देखकर अजीब सा लग रहा था, बच्चों का इस प्रकार का बालों में हेयर कलर करना। लड़कों में से छोटा लड़का चेहरे मोहरे से उसका भाई लग रहा था। हाँ भाई, उसकी नाक और होठों की बनावट बिल्कुल लड़की जैसी ही थी। वह लड़की ज़रा लुनाई लिए हुए सांवली थी और यह बिल्कुल काला। वही जिसने कानों में अब वॉकमैन के ईयर प्लग लगा रखे थे और पैर हिलाते हुए गुनगुनाता जा रहा था। कभी कभी वह आसपास के वातावरण से बेखबर ज़रा ऊंची आवाज़ में गाने लगता था। तब लड़की उसे कोहनी मार देती थी। अब मैं वहाँ बैठे बैठे इन तीनों बच्चों के चेहरे मोहरे को ज़रा पढ़ रही थी, क्योंकि जैसे मैंने कहा मेरी ये आदत सी है, एक नितांत भारतीय आदत। और मैंने पाया, मेरे छठे सेंस ने बताया कि ये छोटा लड़का ज़रूर वो लड़की का भाई है, क्योंकि उसकी नाक ओंठ बनावट बिल्कुल लड़की जैसी थी। वो लड़की थोड़ी सांवली थी लेकिन ये बिल्कुल काला था। वही जिसने कानों में अब वॉकमैन के ईयर प्लग लगा रखे थे और वो क्या कर रहा था, पैर हिलाते हुए गुनगुनाता जा रहा था। कभी कभी वह आसपास के वातावरण से बेखबर ज़रा ऊंची आवाज़ में गाने लगता था। तब लड़की उसे कोहनी मार देती थी। अब ये देखो, छोटा लड़का ईयर प्लग लगा कर गाना सुन रहा है, और अक्सर ऐसे होता है ना, जब हम भी गुनगुनाने लगते हैं तो साउंड थोड़ा ज़्यादा हो जाता है, लेकिन गुनगुनाने वाले को ये पता नहीं होता। और जब कभी ये छोटा लड़का ऐसा करता है, लड़की उसे कोहनी मार कर आगाह कर देती है। बड़े लड़के के हाथ गिटार के तारों को हल्के हल्के सहला रहे थे। वह कोई अंग्रेजी गीत गुनगुना रहा था और मीठी नज़रों से लड़की को देख रहा था। लड़की ने मुस्कुराकर नज़रें खिड़की के बाहर दौड़ा दी। स्टेशन पर चहल पहल बढ़ गई थी। जिस खिड़की के पास वह लड़की बैठी थी, वहाँ दो चार सड़क छाप मनचले मंडराने लगे थे। ठेठ सड़क छाप हिंदी के कुछ गंदे फिक्रे कसे गए जो लड़की को समझ नहीं आए, पर वह लड़की होने की छठी इंद्री से समझ गई कि उसके कपड़ों पर कुछ कहा गया है। अब देखिए कि खिड़की के पास वाले सीट में बैठी थी। बड़ा लड़का गिटार के तारों को हल्के हल्के अपने हाथों से सहला रहा था और कोई अंग्रेज़ी गीत गुनगुना रहा था। और स्टेशन पर क्या था, चहल पहल बढ़ गई थी और दो चार सड़क छाप मन चले वहाँ मंडराने लगे थे। क्योंकि स्वाभाविक है, इस प्रकार की वेशभूषा में मॉडर्न तरीके की जो काफ़ी एक्सपोजिंग था, उस ड्रेसिंग में एक लड़की खिड़की के पास बैठी है, तो ठेठ सड़क छाप हिंदी में कुछ गंदे फिक्रे वो मनचले कसने लगे और लड़की समझ नहीं पाई। लेकिन एक लड़की है, इसलिए उसका छठीय इंद्र, उसका सिक्स्थ सेंस ये बता रहा था कि कुछ उसके कपड़ों पर कहा गया है। उसने आधी खुली पीठ वाला छोटा सा बड़े गले का नाभि दर्शाना टॉप पहना हुआ था। अब देखो उसने क्या पहना हुआ था, आधी खुली पीठ वाला छोटा सा बड़े गले का, एकदम रिवीलिंग था उसका टॉप, नाभि दिख रहा था
और नाभि में क्या था, चांदी की बाली पहनी हुई थी। और बड़ा लड़का उसका असमंजस तुरंत समझ गया। आवेश की हल्की परछाई उसके चेहरे पर आई। उसने उसे बैग में से निकालकर एक लंबी बांह की शर्ट पकड़ा दी थी। अब बड़ा लड़का भी ये देख रहा था और वो समझ गया कि जो स्टेशन पर खड़े मनचले हैं इसके लड़की के ड्रेसिंग पर कुछ कह रहे हैं। और लड़की थोड़ी असमंजस में थी। तो बड़े लड़के ने क्या किया, बैग में से एक लंबी फुल स्लीव वाली शर्ट को निकाली और उसे दे दिया और छोटे लड़के को खिसकाकर खिड़की के पास बिठा दिया। लड़की को बीच में बिठाकर वह उसके एकदम करीब उसके कंधों पर अपनी बाँह का सहारा देकर बैठ गया। लड़की ने लापरवाही से उसकी दी हुई शर्ट को पहन लिया था, लेकिन बिना बटन लगाए। लड़की ने देखो, वो लड़की चाहती नहीं थी कि शर्ट पहने, उसका ड्रेसिंग स्टाइल वैसे ही था, वो यूज टू थी उस ड्रेसिंग स्टाइल में। लेकिन अब जब बड़े लड़के ने शर्ट दिया है तो पहन लिया, लेकिन बटन्स नहीं लगाया। अब तक ट्रेन ने सीटी दे दी थी। जिन्हें इस ट्रेन में चढ़ना था चढ़ गए थे और अपनी अपनी जगह खोजने लगे थे। यह एक सेकंड क्लास का डिब्बा था। मेरे बगल में एक अधेड़ सज्जन आ बैठे थे और उनकी पत्नी भी। छोटा लड़का अब एकदम मेरे सामने था। उसने हरा बरमुडा और फूलों की छींट वाली पीली शर्ट पहन रखी थी। सामने के कुछ खड़े बाल सुनहरे होने की हद तक ब्लीच किए हुए थे। अब देखो, मेरे सामने, मेरे सिटिंग के ठीक सामने छोटा लड़का बैठा था। उसका ड्रेसिंग भी क्या था, एक हरा बरमुडा पहन रखा था, एक ग्रीन बरमुडा और फूलों की प्रिंट वाली एक येलो शर्ट पहन रखी थी उसने। ये एक सेकंड क्लास का डिब्बा था और ट्रेन ने सीटी दे दी थी और जिसे भी ट्रेन में चढ़ना था सब चढ़ गए थे। और मेरे पास में एक सज्जन आ बैठे थे जो अपनी पत्नी के साथ थे। और ये जो लड़का था, छोटा लड़का, उसके बाल भी एकदम गोल्डन कलर के उसने ब्लीच कर रखे थे। ट्रेन चलते ही इस छोटे लड़के ने वॉकमैन की आवाज़ बढ़ा दी थी, इतनी कि मैं तक सुन पा रही थी। अब देखिए, जैसे ही ट्रेन मूव हुआ इस छोटे लड़के ने अपने वॉकमैन की आवाज़ एकदम तेज़ कर दी। एक घना शोर और बीच बीच में किसी पॉप गायिका की आवाज़। 1 मिनट बाद जब मुझसे शोर सहन नहीं हुआ तो मैंने उसके पास थोड़ा झुक कर पूछ ही लिया, मैडोना है ना? मैंने सोचा वह बात में छिपे व्यंग को समझेगा और आवाज़ धीमी कर देगा। अब देखिए, ये छोटा लड़का अपने वॉकमैन का वॉल्यूम रेस करता है और मैं जो सामने बैठी हूँ मुझे भी परेशानी हो रही थी क्योंकि मैं वो म्यूज़िक सुनना नहीं चाहती थी। अब मैं उसे ये मैसेज देना चाहती थी कि कृपया थोड़ा अपना वॉल्यूम कम करे। तो मैंने कहा, मैडोना है ना? मैंने सोचा वो मेरे बात के व्यंग को समझ लेगा और अपने आप अपने वॉल्यूम को कम करेगा। उसने कहा। लड़की ने सिर हिलाया, बुरा सा मुंह बनाया और कहा, शी इज़ नॉट फॉर आवर जनरेशन। अब लड़की ने क्या किया, सिर हिलाकर कहा, मैडोना इज़ नॉट फॉर आवर जनरेशन, ही लाइक्स शकीरा एंड ब्रिटनी। हमारे जनरेशन वाले तो हैं शकीरा और ब्रिटनी, मैडोना हमारे लायक नहीं है। मैं साथ लाई किताबों में से कुछ भी नहीं पढ़ पा रही थी। 15 मिनट तक मैं वह कान फाड़ू संगीत सुनती रही। अधेड़ व्यक्ति मेरी परेशानी भांप रहे थे। उन्होंने छोटे लड़के के घुटनों पर थपथपाया। उसने ईयरफोन हटाया और उनकी तरफ चिढ़े हुए अंदाज में देखने लगा। अब देखिए, ये ईयरफोन की आवाज़ इतनी हाई थी कि मैं अपने साथ पढ़ने के लिए कुछ किताबें लाई थी जो मैं अक्सर लाया करती हूँ रेल यात्रा में, और मैं पढ़ ही नहीं पा रही थी। 15 मिनट हो गए और ये संगीत इतने कान फाड़ू संगीत था और मेरी इस परेशानी को पास बैठे व्यक्ति ने समझ लिया। उसने छोटे लड़के के घुटनों पर थपथपाया और छोटा लड़का थोड़ा चिढ़े हुए अंदाज में देखने लगा। संगीत ईयरफोन्स में से निकालकर ट्रेन के सरपट संगीत से पूरी टक्कर ले रहा था। फॉर एवर टन्नन्ना टो छक छक छुक छुक, ये गाना चल रहा था। अगर तुम इतना तेज़ म्यूज़िक सुनोगे तुम्हारे कान खराब हो जाएंगे, अधेड़ सज्जन ने विनम्रता से धीरे से कहा। अब जो अधेड़ सज्जन है, जाहिर है उनके लिए भी ये डिस्टर्बेंस होगा और उन्होंने देखा कि मैं भी डिस्टर्ब्ड हूँ।
तो उन्होंने कहा छोटे लड़के से, देखो अगर तुम इतना तेज म्यूजिक सुनोगे तो तुम्हारा कान खराब हो जाएंगे। लड़के ने सिर हिला दिया, यह संकेत देते हुए कि पहली बात तो वह कुछ सुन नहीं पा रहा, दूसरा उसे हिंदी नहीं समझ आती। उन्होंने थोड़ी तेज आवाज़ में अंग्रेज़ी में कहा कि इफ़ यू विल लिसन लाउड म्यूजिक योर हियरिंग विल बी डैमेज्ड। अब देखो छोटा लड़का ईयरफोन तो हटा लेता है, लेकिन उसका एक्सप्रेशन कुछ ऐसा था कि उसे हिंदी नहीं समझ आ रहा है और वो समझ नहीं पा रहा है ये क्या कहने चाहते हैं। वॉट? उसने तेज़ आवाज़ में पूछा और वॉकमैन बंद कर दिया। ही इज सेइंग यू आर गोइंग टू ruin योर हियरिंग इफ़ यू विल कंटिन्यू प्ले म्यूजिक सो लाउड। अब मैंने चीख कर कहा, ही इज सेइंग यू आर गोइंग टू ruin योर हियरिंग, तुम्हारी ये जो श्रवण शक्ति है बिल्कुल नष्ट होने वाली है। इफ़ यू विल कंटिन्यू प्ले म्यूजिक सो लाउड, अगर तुम इतना हाई म्यूजिक सुनोगे तो श्योर है यू विल लूज योर हियरिंग। मैं सन्नाटे में जोर से चीख पड़ी। अचानक वे तीनों जोर से हंस पड़े और ये सुनकर वो तीनों जोर से हंस पड़े। छोटे लड़के ने हंसी रोकते हुए टूटी फूटी हिंदी में गोवन ढंग से कहा, अच्छा शुक्रिया, और ईयरफोन को गले से लटका लिया और वॉकमैन बरमुडा की लंबी लटकती जेब में डाल दिया, जिससे वह और लटक गई। अब देखो लड़के ने क्या किया, ये तीनों हंस पड़े ज़ोर से, ये तीनों बच्चे जवान ये सुनकर हंस पड़े और छोटे लड़के ने वॉकमैन ही बंद कर दिया और अपने ईयरफोन और वॉकमैन को अपने बरमुडे के जेब में डाल दिया और वो जेब तो और ही लटकने लगा। जैसे हम देखते हैं ना अक्सर होता है बरमुडा का जो जेब होता है काफ़ी, उसमें कुछ डाल दो तो लटक जाता है। मैं झेंप कर उठ खड़ी हुई और हैंड टॉवल लेकर बाथरूम जाने का उपक्रम करने लगी। मैं एकदम से झेंप गई, मतलब कि मेरा मतलब ये नहीं था कि वो वॉकमैन बंद कर दे, मेरा मतलब था थोड़ा वॉल्यूम कम करे, लेकिन उसने तो पूरा बंद ही कर दिया। तो मैं झेंप कर उठ खड़ी हुई और अपना हैंड टॉवल लेकर मैं बाथरूम जाने लगी। मेरे मुड़ते ही आवाज़ आई, व्हाट फकिंग कंसर्न्स द ओल्डीज हैव। क्या कंसर्न रखते हैं ये ओल्डीज़ हमारे बारे में? हम गाना सुन रहे हैं, हमारी श्रवण शक्ति, हमारी हियरिंग जो सेंस है वो नष्ट हो जाएगी, इन्हें क्या? वाई आर दे सो मच कंसर्न? दीज ओल्डीज आर सो मच कंसर्न अबाउट अस। यहाँ आवाज़ लड़की की थी, तो मैंने सुना ये लड़की कह रही है। तो देखिए कितना कितना इंसल्टेड मुझे फील हुआ कि मैंने उसे थोड़ा वॉल्यूम कम करने को कहा और ये देखो गाना भी बंद कर दिया और ऊपर से ज़ोर से हंसकर ये लोग ये कमेंट पास कर रहे हैं कि व्हाट फकिंग कंसर्न्स दिस ओल्डीज हैव। शट अप लीसा, शी इज़ राइट। यह गंभीर आवाज़ बड़े लड़के की थी। अब देखो बड़ा लड़का कहता है शट अप लीसा। देखो अब इससे पता चलता है कहानी में पहली बार इस लड़की का नाम का जिक्र हुआ है, इसका नाम लीसा है। तो बड़ा लड़का कहता है शट अप लीसा, शी इज़ राइट। मैं बाथरूम से लौटी तो बड़ा लड़का डेबोनियर का सेंटर स्पेड देख रहा था। लड़की भी साथ झुकी थी। बीच बीच में बड़े लड़के की धीमी आवाज़ में की गई किसी टिप्पणी पर वह उसके बाल खींच देती या पीठ पर मुक्का जमा देती। अब मैं टॉयलेट से वापस आई तो क्या देखती हूँ, डेबोनियर का सेंटर स्प्रेड देख रहे थे। डेबोनियर एक ऐसी मैगज़ीन है जैसे हम लोग फिल्मी मैगज़ीन जैसे स्टारडस्ट, जिसमें काफ़ी रिवीलिंग पिक्चर्स होते हैं, गंदी गंदी पिक्चर्स होते हैं फिल्म स्टार्स के, मॉडल्स के, जो अक्सर पुराने ज़माने के लोग दूसरों के सामने खोलते भी नहीं। लेकिन मैं क्या देख रही थी, यहाँ ये जो नौजवान हैं हमारे सामने ही बैठे आराम से डेबोनियर देख रहे हैं और बीच बीच में क्या है, बड़ा लड़का धीमी आवाज़ में कोई कमेंट पास कर रहा है उन पिक्चर्स को देखकर, और वो लड़की जो है उसके बाल खींच देती है या पीठ पर मुक्का जमा देती है, मतलब कि कुछ गंदी गंदी कमेंट्स वो लोग पास कर रहे होंगे वो पिक्चर्स को देखकर। वह अधेड़ सज्जन और उनकी पत्नी अब मेरी और सहानुभूति के साथ मुखातिब थे। आपसी परिचय से पता चला कि वे डॉक्टर हैं, उनकी पत्नी अध्यापिका। अब देखिए हम तीन इनके ऑपोजिट बैठे थे, इन युवाओं के ऑपोजिट एक मैं और एक वो जो अधेड़ सज्जन थे, डॉक्टर थे,
बातचीत पर पता चला कि वो डॉक्टर हैं, उनकी पत्नी अध्यापिका हैं। अब हम तीनों ने एक ग्रुप सा बना लिया। यह हाल है हमारे देश की युवा पीढ़ी का, यह डॉक्टर साहब कह रहे थे। हमारी देश की युवा पीढ़ी का यह हाल है, मतलब कि देखो कैसे डेबोनायर पढ़ रहे हैं हमारे सामने। दिन पर दिन बदतमीज होते जा रहे हैं, संस्कार बचे ही नहीं। उनकी पत्नी ने अपने में मशगूल उस युवा स्त्री को घूर कर देख कर कहा। तो डॉक्टर की पत्नी जो अध्यापिका थी वो कहती है, ये दिन पर दिन बदतमीज होते जा रहे हैं, ये जो नौजवान हैं इनमें संस्कार तो मानो बचे ही नहीं। उनकी पत्नी ने अपने में मशगूल उस युवा स्त्री को घूर कर देख कर कहा। उस लड़की को घूरते हुए डॉक्टर की पत्नी ने कहा। छोटा लड़का थोड़ा झिझका और प्रतिक्रिया में उसने अपने जांघ तक ऊंचे चढ़ गए बरमूडा को नीचे खींच लिया और खिड़की के बाहर देखने लगा। अब छोटा लड़का शायद समझ गया कि हमारे बारे में कुछ कहा जा रहा है, जो ऑपोजिट बैठे हैं ये तीन लोग हमारे बारे में कह रहे हैं। तो उसने क्या किया, उसका बरमूडा थोड़ा उठ गया था उसके जांघ तक, उसे नीचे किया और खिड़की के बाहर देखने लगा। हमारी भी गलती है, हमारे पास समय कहाँ है जो इन्हें संस्कारों का पाठ पढ़ाएं, मैंने ठंडी सांस लेकर कहा। अब देखो मैंने भी कहा, जब एक तरफ डॉक्टर ने कहा कि हमारे देश की युवा पीढ़ी का ये हाल है, दूसरी तरफ उनकी पत्नी ने ये कमेंट किया कि ये दिन भर दिन बदतमीज़ होते जा रहे हैं, संस्कार मानो इनके बचे ही नहीं, तब मैंने भी कहा कि हमारी भी गलती है, मतलब हम ओल्डर जनरेशन की भी गलती है। हमारे पास समय कहाँ है जो इन्हें संस्कारों का पाठ पढ़ाएं, मैंने ठंडी सांस लेकर कहा। देखने में तो मिडिल क्लास लग रहे हैं, पर फैशन और रहन सहन देखो, ये क्रिश्चियन तो होते ही ऐसे हैं। देख रही है ना कितनी बेशर्मी से गंदी गंदी किताबें देख रहे हैं, बड़े बूढ़ों का लिहाज ही नहीं है, डॉक्टर की पत्नी ने फुसफुसा कर कहा। अब देखो डॉक्टर की पत्नी जो अध्यापिका थी उसने कहा, देखो देखने में तो ये मिडिल क्लास लग रहे हैं, मतलब इनकी जो शक्ल हुलिये से ड्रेसिंग से ये मिडिल क्लास लग रहे हैं, पर फैशन और रहन सहन देखो एकदम हाई क्लास जैसे। ये क्रिश्चियन तो होते ही ऐसे हैं भाई, ये क्रिश्चियंस तो ऐसे ही होते हैं। देख रही है ना कितनी बेशर्मी से गंदी गंदी किताबें देख रहे हैं, बड़े बूढ़ों का लिहाज ही नहीं है। अरे बूढ़े बैठे हैं, उनके सामने तो मत खोलो कम से कम, डॉक्टर की पत्नी ने फुसफुसा कर कहा। बात खाली एक जाति की नहीं है, हमारी यंग जनरेशन पूरी की पूरी ऐसी है। कुछ वेस्टर्न कल्चर का असर था, बचा कुचा टीवी चैनल्स ने पूरा कर दिया। इन लोगों को इतनी छूट है, हमें कभी थी क्या, डॉक्टर ने कहा। मतलब आज के यंग जनरेशन के पास इतना फ्रीडम है, हमें तो इतना फ्रीडम था भी नहीं। हाँ, हर पीढ़ी में अच्छाइयाँ और बुराइयाँ रही ही हैं। अब देखो डॉक्टर ने कहा, ये कोई एक खास जाति की बात नहीं है कि जैसे उनकी पत्नी ने कहा क्रिश्चियंस होते ही ऐसे हैं, तो डॉक्टर ने कहा ये क्रिश्चियंस हिंदू मुस्लिम्स की बात नहीं है, हमारी यंग जो जनरेशन है पूरी की पूरी ऐसी है। देखो कुछ तो वेस्टर्न कल्चर का असर था और बाकी जो था वो टीवी चैनल्स ने पूरा कर दिया। इन लोगों को इतनी छूट है, देखो इन लोगों को इतनी फ्रीडम है। हाँ, हर पीढ़ी में अच्छाइयाँ और बुराइयाँ रही ही हैं। हाँ जी, पर यह पीढ़ी तो इनमें समझदारी नाम मात्र को नहीं है। देखो इन्हें बस फालतू जोश, कुछ कर दिखाने, कुछ बनने बनाने की न तो काबिलियत है, न अक्ल, न हिम्मत। सोशल वैल्यूज़ के नाम पर ज़ीरो। अपनी तर्जनी अंगूठे से जोड़कर उन्होंने ज़ीरो बनाकर दिखाया तो वह युवा त्रयी उन्हें आश्चर्य से देखने लगा। देखिए वो तर्जनी और अंगूठे को जोड़कर ज़ीरो बनाकर दिखाने लगे। क्या बनाकर दिखा रहे थे कि ये जो पीढ़ी है, युवा पीढ़ी है, केवल फालतू जोश दिखाते हैं, इनमें कुछ करने की काबिलियत नहीं है, सोशल वैल्यूज़ के नाम पर ये ज़ीरो है। तो ये जो ज़ीरो ऐसे दिखाते हैं अंगुली से, तो वो युवा त्रयी, वो तीनों युवा आश्चर्य से देखने लगे। अब देखिए वो कहने लगे कि देखिए ये जो पीढ़ी है इनमें समझदारी जो है, कॉमन सेंस, वो नाम मात्र की भी नहीं है।
देखो, बस एक फालतू जोश है कुछ कर दिखाने का, कुछ बनने बनाने की इनमें ना तो काबिलियत है, ना अक्ल, ना हिम्मत। ना कुछ बनने की हिम्मत है, ना अक्ल है। सोशल वैल्यूज़ एकदम ज़ीरो। और वो अपने अंगूठे और तर्जनी को मिलाकर ऐसा ज़ीरो दिखाते हैं। दरअसल ये लोग भोगवाद में विश्वास करते हैं। और वो और कहने लगे कि एक्चुअली क्या है कि ये जो भोगवाद में विश्वास करते हैं, ये जो भोगना, भोगे जाओ, जैसे संसार एक शॉपिंग कॉम्प्लेक्स है, जितना हो सके भोगो, कंज्यूमरिज्म का युग है। जो आज मिल रहा है भोग लो, कैसे भी पैसा कमाओ और खर्च कर लो, मज़े करो बस, बाकी दुनिया जाए भाड़ में। डॉक्टर की पत्नी उन्हें घूर घूर कर कोस रही थी। वे तीनों समझ रहे थे कि हमारी बात का विषय वे तीनों ही हैं। शायद इसीलिए छोटा लड़का वॉकमैन सुनते सुनते ज़ोर से गाने लगा था और उन्हें चिढ़ाते हुए वह लड़की लड़के से एकदम सट कर बैठ गई। लड़का गिटार पर कोई गोवन धुन बजाने लगा था। अब देखिए, हम इनके बारे में कमेंट पास कर रहे थे कि ये जनरेशन ही ऐसा है, इसमें वेस्टर्न कल्चर का इतना असर है, टीवी चैनल्स देख देख कर इनमें कोई वैल्यूज़ ही नहीं है, और देखो ये भोगवाद में विश्वास करते हैं और इनकी जो सोशल वैल्यूज़ है एकदम ज़ीरो है। हम ये सब कह रहे थे और डॉक्टर की पत्नी उन्हें घूर रही थी। और वो तीनों युवा समझ गए थे कि हमारी बात का विषय वे तीनों ही हैं। और इसलिए छोटा लड़का क्या करता है, फिर से वॉकमैन सुनते सुनते ज़ोर से गाने लगता है। और हमें चिढ़ाते हुए वो लड़की क्या करती है, बड़े लड़के से और सट कर बैठ जाती है, क्योंकि उसे पता चल जाता है कि उनके इस प्रकार के खुले व्यवहार से ही हमें आपत्ति है। और लड़का गिटार पर कोई गोवन धुन बजाने लगा था, बड़ा वाला। भोगवाद कहें या भौतिकवाद, इससे हम भी कहाँ अछूते हैं। हाँ, पर यह युवा पीढ़ी कुछ ज़्यादा ही लापरवाह है। जो भी हो, इन्हीं पर हमारा भविष्य टिका है। और हमारी बात और आगे बढ़ रही थी कि ये कंज्यूमरिज्म है या मटेरियलिज्म, कुछ भी हो, हम भी इससे अछूते नहीं हैं। हम भी तो भोग रहे हैं, हम भी तो और ज़्यादा भौतिकवादी होते जा रहे हैं। पर यह युवा पीढ़ी कुछ ज़्यादा ही लापरवाह है। जो भी हो, इन्हीं पर हमारा भविष्य टिका है। भविष्य? ये युवा हमें वृद्धाश्रम के अलावा क्या देंगे? महास्वार्थी है यह पीढ़ी। पहले कभी हमने भारत वृद्धाश्रमों का नाम तक सुना था? हमारी सांस तो आखिर तक हमारी छाती, मेरा मतलब हमारे साथ रहती रही। अब देखो, डॉक्टर की पत्नी कहती है कि भविष्य इन पर कैसे टिक सकता है, इस युवा पीढ़ी पर। ये युवा पीढ़ी हमें वृद्धाश्रमों के अलावा, ओल्ड एज होम के अलावा कुछ नहीं देंगे। महास्वार्थी है यह पीढ़ी, एकदम सेल्फिश है। वैसे भी देख लो, कभी भारत में वृद्धाश्रमों का नाम तक सुना था हमने? हमारी सांस तो आखिर तक हमारी छाती, मतलब कि हमारी छाती पर सवार थी, ऐसा कहना चाह रही थी। फिर अचानक कह दिया, मेरा मतलब हमारे साथ रहती रही, मतलब हमारी सांस अंतिम दिनों तक हमारे साथ ही रही, चाहे हमें पसंद था या नापसंद। डॉक्टर ने सिर हिलाया और किसी सोच में डूब गए, मानो उनकी पत्नी ने पति की बात कही थी। फिर अखबार उठाकर पढ़ने लगे। उनकी स्थूल पत्नी नाश्ते का सामान सजाने लगी थी। अब डॉक्टर ने भी हाँ में हाँ भरी और उनकी पत्नी क्या करने लगी, नाश्ते का सामान सजाने लगी। लीजिए ना कुछ। जी नहीं, मेरा व्रत है, मैं सफाई से झूठ बोल गई। बचपन से माँ की बंधाई हुई गांठ सफ़र में किसी अजनबी से कुछ लेकर मत खाना कस गई थी। अब देखो, डॉक्टर की पत्नी ब्रेकफास्ट सजाने लगी और उन्होंने औपचारिकतावश मुझसे पूछा कि कुछ लीजिए ना। मैंने झट से कह दिया, नहीं मेरा व्रत है। मैं सफाई से झूठ बोल गई क्योंकि बचपन से मेरी माँ ने सिखाया था कि सफ़र में किसी अजनबी से कुछ भी लेकर मत खाना। और डॉक्टर ने तीनों युवाओं से एक औपचारिक आग्रह किया। अब देखो, ये भी एक भारतीय, नितांत भारतीय कल्चर है। इतने देर तो ये तीनों उन युवाओं के बारे में कमेंट पास कर रहे थे, लेकिन जब खाना खाने की बात आई तो औपचारिकतावश डॉक्टर ने उन युवाओं के साथ भी आग्रह किया कि कुछ ले लो।
उन तीनों ने बिना संकोच के एक एक पूरी उठा ली और खाने लगे। अब देखिए, उस युवा जनरेशन में कोई फॉर्मेलिटी नहीं है, पूछा नहीं कि पूरी उठा ली और खाने लगे। मुंह में पूरी ठूंसे ठूंसे लड़की ने कहा, वेरी डिलीशियस आंटी, व्हाट पिकल इज दिस। और मुंह में पूरी ढूंसते हुए वो कहने लगी, वाओ क्या डिलीशियस है आंटी, कौन सा पिकल है ये। कहकर एक पूरी और उठा ली और उस पर उंगली से अचार फैलाकर रोल बनाने लगी। अब देखो, लड़की एक और पूरी उठा लेती है और उसे उस पर उंगली से अचार फैलाकर रोल बनाने लगी। टैंटी, वे उदासीनता से बोली। व्हाट टी? तो वो डॉक्टर की पत्नी कहती है टैंटी की अचार है। तो लड़की पूछती है व्हाट टी? ए वाइल्ड फ्रूट, डॉक्टर ने समझाया। ओ आई थॉट दीज आर सी फिशेस एग्स। तो लड़की कहती है, ओ अच्छा, ये कोई वाइल्ड फ्रूट है, उसका अचार है, मैंने सोचा कोई सी फिशेस का एग्स होगा। नो नो, वी आर प्योर वेजिटेरियंस, कहकर अध्यापिका महोदया ने अपना टिफ़िन उनके सामने से खींच लिया और मेरी तरफ मुंह करके खाने लगी। मैं खिड़की से सट कर बैठ गई। अब देखिए, डॉक्टर की पत्नी वैसे भी इनको भोजन देना नहीं चाहती थी, लेकिन औपचारिकतावश डॉक्टर ने पूछा और ये बच्चों ने तो लेकर खाना भी शुरू कर दिया। और जैसे ही उसने कहा कि ये सी फिशेस के एग्स हैं, डॉक्टर की पत्नी ने कहा, नो नो नो, वी आर प्योर वेजिटेरियंस, और नाश्ते का जो टिफ़िन है उन्होंने उनके सामने से खींच लिया और मेरी तरफ मुंह करके खाने लगी। मैं तो खिड़की से सट कर बैठ गई। क्री किंच करके ट्रेन रुक गई। शायद चेन पुलिंग थी। यह दिल्ली के बाहर का औद्योगिक क्षेत्र था। यह तो रोज का किस्सा है। अनेक स्थानीय यात्री इस ट्रेन और फिर 8 बजे तक दिल्ली से चलने वाली हर ट्रेन में चढ़कर आते हैं, फिर बार बार चेन पुलिंग होती है। 2 घंटों में भी दिल्ली की सीमा से ट्रेन बाहर नहीं निकल पाती। शाम की ट्रेनों में भी यही हाल रहता है। और दिल्ली के जो आउटस्कर्ट्स, दिल्ली सिटी से बाहर होते ही अचानक किसी ने ट्रेन का चेन पुल कर दिया। ये जो था दिल्ली के बाहर का इंडस्ट्रियल एरिया था और ये रोज़ का किस्सा था। जिन लोगों को वहाँ उतरना हो वो अक्सर ट्रेन का चेन खींच देते थे और इस प्रकार क्या होता था, 2 घंटों में भी दिल्ली की सीमा से ट्रेन बाहर नहीं निकल पाती थी। शाम की ट्रेनों में भी यही हाल रहता, काफ़ी समय बर्बाद होता। साथ ही ये लोग प्रथम श्रेणी से लेकर आरक्षित शायिकाओं तक हर जगह घुसे चले आते और कोई डिसिप्लिन ही नहीं। मतलब कि फर्स्ट क्लास कंपार्टमेंट और रिजर्व्ड कंपार्टमेंट सभी में ये जो डेली कम्यूटर्स हैं, वो डेली आते जाते हैं, वो घुस जाते थे। यात्रियों के साथ बदतमीजी से पेश आते। कोई लड़की या सुंदर महिला यात्री दिख जाए तो उससे सट कर बैठ जाएंगे। उसके संरक्षक आपत्ति करें तो झगड़ा। और गुंडाइज्म भी होती थी। मतलब अगर कोई सुंदर लड़की दिख जाए तो उसके पास एकदम सट कर बैठ जाएंगे और अगर उनकी संरक्षक कोई आपत्ति करे तो उनके साथ झगड़ा। फिर तो ये लोग ट्रेन को चलने ही नहीं देंगे, ट्रेन में तोड़ फाड़ करेंगे। यह व्यवस्था का ऐसा सुराख है जो बंद नहीं हो सकता। सालों पुराना चलन है। यही देखते देखते मैं युवा से प्रौढ़ हो चली हूँ। आज भी मुझे इन लोगों से डर लगता है। ये तो मैं अक्सर देखती आई हूँ, जब से युवा थी तब से ये देख रही हूँ कि दिल्ली से कोई ट्रेन निकलता है तो बीच में ये जो इंडस्ट्रियल एरिया है वहाँ उनको उतरना होता है और ये लोग रिजर्व कंपार्टमेंट में घुस जाते हैं, लड़कियों से छेड़छाड़ करते हैं। और मैं युवा से प्रौढ़ हो चली हूँ, आज भी यही चल रहा है। वो तो सौभाग्य से यह डिब्बा बहुत पीछे था, सो इस डिब्बे में कोई झुंड नहीं चढ़ा, नहीं तो इस लड़की के कपड़ों और अदाओं पर यहाँ तो कत्ल हो जाते। अब मैं सोच रही थी चलो ये कंपार्टमेंट एकदम बैक में है, ट्रेन के एकदम एंडिंग में है, वरना होता क्या कि इस प्रकार के जो यात्री थे इस कंपार्टमेंट में भी अगर घुस जाते तो इस लड़की के जो कपड़े और उसके अदाओं, उसके स्टाइल को देखकर यहाँ कुछ ना कुछ तो हो जाता।
और इसके ये 2 मरगिल्ले से संरक्षक कुछ नहीं कर पाते। ये 2 छोटे लड़के हैं, उसके साथ उसका कोई संरक्षण नहीं कर पाते। अरे हिंदी तक तो ठीक से समझ बोल नहीं पाते। मैं भी सोचने लगी, ये खुलापन, इनकी इस कदर लापरवाही क्या इन्हें खतरों की तरफ नहीं ढकेलती? अरे इन्हें तो ठीक से हिंदी भी बोलनी नहीं आती। तो मैं सोच रही थी कि इस प्रकार का ओपननेस, इस प्रकार का खुलापन, इस प्रकार की लापरवाही क्या इन्हें डेंजर में नहीं डाल देती? पढ़ाई, काम धंधा कुछ करते भी हैं कि नहीं? मैं सोच रही थी ये लोग कुछ पढ़ते भी या नहीं, काम कुछ करते हैं या नहीं। उम्र तो देखो, मुश्किल से 18-19 के होंगे। उम्र भी इतनी कम है, 20 भी नहीं है, 18-19 के होंगे। देखो छुटका तो 15 का सा लगता है, छोटा लड़का केवल 15 ईयर्स का लगता है। उस पर कैसे होंगे वे दुस्साहसी माता पिता जो इन्हें अकेले दुनिया देखने भेज दिया। अब मैं सोच रही हूँ इनको कहकर क्या फ़ायदा, इनके पेरेंट्स भी कैसे लोग हैं भाई, अकेले इन बच्चों को दुनिया देखने भेज दिया। ये ही शायद ऐसे हैं विद्रोही किस्म के बिगड़ैल बच्चे। मन किया कि मैं भी कहूँ ब्लडी फकिन ब्रैट्स, उनकी जैसी भाषा, जैसे वो फकिन फकॉल, ये जो यंगर जनरेशन इतनी जो डर्टी वर्ड है लेकिन अक्सर यूज़ करते हैं, और मुझे भी लगा इनके माता पिता ही इसके उत्तरदायी हैं, तभी तो ये विद्रोही किस्म के बिगड़ैल बच्चे बने हैं। मुझे मन किया कि मैं भी कहूँ ब्लडी फकिंग ब्रैट्स। മനീഷ കുൽശ്രേഷ്ഠ് എഴുതിയ ബിഗ്ഡേൽ ബച്ചെ എന്ന ഈ കഥ ഒരു ട്രെയിൻ യാത്രയിൽ തുടങ്ങി അതിൽ നടക്കുന്ന ഒരു സംഭവമാണ്. കൃത്യമായിട്ട് പറഞ്ഞാൽ ഡൽഹിയിൽ നിന്ന് ജയ്പൂരിലേക്കുള്ള ഒരു പിങ്ക് സിറ്റി ട്രെയിനിൽ യാത്ര തിരിക്കുന്ന യാത്രികരുടെ ഇടയ്ക്ക് നടക്കുന്ന ഒരു സംഭവമാണ്. നമ്മുടെ പൊതുധാരണ, നമ്മൾ യങ് ജനറേഷനെ പറ്റി നമുക്കൊരു മനസ്സിലൊരു ധാരണയുണ്ട്. പലപ്പോഴും നമ്മൾ പറയാറുണ്ട് അവർ വളരെ സെൽഫിഷാണ്, അവർക്കൊരു ഉത്തരവാദിത്ത ബോധമില്ല, അവർ വെറുതെ ഒരു ആവേശത്തിന് ഇറങ്ങിത്തിരിക്കുന്ന കൂട്ടരാണ്. അവർ നമ്മൾ വയസ്സാവുമ്പം നമ്മളെ കെയർ ചെയ്യില്ല, നമ്മളെ ഓൾഡ് ഏജ് ഹോമിൽ ആക്കുക തന്നെ ചെയ്യും. അങ്ങനെ യങ് ജനറേഷനെ പറ്റി നമ്മുടെ മനസ്സിൽ ചില മുൻധാരണകളുണ്ട്. അത് തിരുത്തി കുറിക്കുന്ന ഒരു കഥയാണ് ബിഗ്ഡേൽ ബച്ചെ. അപ്പം നമുക്ക് നേരെ കഥയിലേക്ക് പോകാം. പിന്നീട് ഈ ഓഥറിനെ കുറിച്ചും പിന്നെ ഈ ചാപ്റ്ററിലെ ഈ സ്റ്റോറിനെ ബേസ് ചെയ്തുള്ള പ്രൊബബിൾ ക്വസ്റ്റ്യൻസ് എക്സാമിനേഷൻ പോയിൻ്റ് ഓഫ് വ്യൂവിൽ നമുക്ക് പിന്നീടൊരു വീഡിയോയിൽ ഡിസ്കസ് ചെയ്യാം. ഈ സ്റ്റോറി അല്പം നീണ്ടതായതുകൊണ്ട് 2 പാർട്ടായിട്ടാണ് അപ്ലോഡ് ചെയ്തിരിക്കുന്നത്. ഇത് പാർട്ട് 1. वे 3 युवा पिंक सिटी ट्रेन से सुबह सुबह 6 बजे मेरे बाद चढ़े थे. रेल के सबसे पीछे वाले सुनसान पड़े डिब्बे की मानो रुकी हुई सांसें एकाएक चल पड़ी हों. तेज स्वर में बातचीत, छेड़छाड़ करते हुए तीनों सामान स्वयं लादे विदेशी पर्यटकों की नकल में ये पर्यटक साफ साफ देसी नज़र आ रहे थे. പിങ്ക് സിറ്റി ട്രെയിനിൽ ഞാൻ 6 മണിക്ക് മുമ്പ് ആ ട്രെയിനിൽ കയറിയിരിക്കുകയാണ്. റെയിൽ കെ സബ്സെ പീछे വാലെ സുൻസാൻ പടേ ഡിബ്ബേക്ക്, ഈ ട്രെയിനിൻ്റെ ഏറ്റവും എൻഡിലുള്ള ഒരു കമ്പാർട്ട്മെൻ്റ് ആയിരുന്നു. അത് വളരെ സുൻസാനായിരുന്നു. സുൻസാൻ എന്ന് പറയുമ്പോൾ വളരെ ശാന്തമായിട്ടുള്ള, ആൾ അധികം കയറാതെ വളരെ സൈലൻ്റിലിരിക്കുന്ന ഒരു കമ്പാർട്ട്മെൻറ്റിൽ ഇവർ കയറിയപ്പം, ഈ 3 യുവാക്കൾ കയറിയപ്പം മാനോ റുക്കി ഹുയി സാസേ എക്കായക് ചൽ പടി ഹോ, ഒരു അനക്കമില്ലാത്ത കമ്പാർട്ട്മെൻറ്റിൽ ഇവരുടെ ഒരു വരവോടുകൂടി, ഈ 3 പേരുടെ വരവോടുകൂടി ആകെ ഒരു ബഹളമായി. തേജ് സ്വർ മേ ബാത്ചീത്ത്, ലൗഡായിട്ടാണ് ഇവർ സംസാരിക്കുന്നത്. ഛേഡ് ഛാഡ് കർത്തേ ഹുവേ തീനോ സാമാൻ സ്വയം, ഇവരെ ഹെൽപ്പ് ചെയ്യാനും ആരുമില്ല, വീട്ടുകാരും വന്നിട്ടില്ല ഇവരെ സീ ഓഫ് ചെയ്യാൻ. ഇവർ 3 പേരും നമ്മളെയൊക്കെ ഫോറിനേഴ്സൊക്കെ കാണത്തില്ലേ, വലിയ വലിയ ബാക്ക് പാക്സുമായിട്ട് വരുന്ന, അതേപോലെ ഇവർ വരികയാണ്. വിദേശി പര്യടക്കോं की नकल में ये पर्यटक साफ साफ देसी नज़र आ रहे थे. ഇവർ ഫോറിൻ ടൂറിസ്റ്റുകളുടെ ഒരു സ്റ്റൈലിൽ വലിയ ബാക്ക് പാക്കും കുറേ സാധനങ്ങളുമായിട്ട് ട്രെയിനിലോട്ട് കയറി വരികയാണ്, കമ്പാർട്ട്മെൻറ്റിലോട്ട്. ലേക്കിൻ
സാഫ് സാഫ് ദേശി നസർ ആ രഹി ഇവരെ കണ്ടാൽ തന്നെ ഒരു നാടനാണെന്ന് മനസ്സിലാവും. ബാത് ബാത് മേ ഫക്ക് ഇൻ ഫക്ക് അപ്പ് ഫക്ക് ഓൾ മുझे बहुत नागवार गुजर रहा था. അവരുടെ വേർഡിങ്സ് അവരുടെ സംസാരത്തിൽ ഇപ്പോഴത്തെ യുവാക്കളെല്ലാത്തിലും ഫക്കിങ് ഫക്കോൾ ഈ വേർഡ് ഡേർട്ടി വേർഡ് എപ്പോഴും യൂസ് ചെയ്യും. അത് കേട്ടിട്ട് എനിക്ക് വളരെ ബുദ്ധിമുട്ടായിട്ട് തോന്നി. आते ही धम से उन्होंने सारा सामान सामने की सीट पर पटक दिया था. കയറി വന്ന ഉടനെ അവരുടെ കയ്യിലുള്ള എല്ലാ സാധനങ്ങളും ഒരു വലിച്ചെറിയുന്ന പോലെ അവരുടെ സീറ്റിലേക്ക് അങ്ങ് അവരുടെ കയ്യിലുള്ള എല്ലാ സാധനങ്ങളും വലിച്ചെറിയുന്ന പോലെ അങ്ങ് എടുത്തിട്ട്. एक खुल्लम खुल्ला सी मध्यवर्गीय मगर आधुनिक किस्म की लापरवाही उनकी हर बात में झलक रही थी. ഒരു ഖുല്ലം ഖുല്ല ഒരു ഓപ്പൺനെസ് അവരുടെ ഒരു സ്വഭാവത്തിൽ. മധ്യവർഗീയ മഗർ ആധുനിക് കിസ്മക്കി ലാപർവാഹി കണ്ട അവരൊരു മിഡിൽ ക്ലാസ് ഫാമിലിയാന്ന് തോന്നും. പക്ഷേ വലിയ മോഡേൺ ടൈപ്പിലെ ഒരു കെയർലെസ്നെസ് ഒരു ലാപർവാഹി അവരുടെ എല്ലാ കാര്യത്തിലും കാണാം. ചാഹെ വഹ ബാത്ചീത് കാ ലഹജ ഹോ അവരുടെ സംസാര സ്റ്റൈലാണെങ്കിലും സാമാൻ ഫേങ്കനെ കാ ഢങ് സാധനങ്ങളൊക്കെ എടുത്ത് ഒരു കെയർലെസ് ആയിട്ട് വലിച്ചെറിയുന്ന ഒരു സ്റ്റൈലാണെങ്കിലും चाल ढाल या कि बाल हों चप्पलें हों चाहे बिना मोज़ों वाले जूते हों या ഫേഡഡ് ജീൻസ് ഹോ എല്ലാം അവരുടെ ഡ്രസ്സിങ്ങിൽ അവരുടെ മുടി അവരുടെ ചെരുപ്പ് അവരുടെ ഷൂസ് സോക്സ് ഇല്ലാതെ ഷൂസ് ഇടുന്നു ജീൻസൊക്കെ ഫേഡഡ് ആയിട്ട് ഇടുന്നു. വേ ജോ കർ രഹേ ഥേ ഉൻകി നസർ മേ ഫാഷൻ ഥാ ആധുനികത ഥി. ഇതെല്ലാം നമ്മൾ ജീൻസിലൊക്കെ തന്നെ കണ്ടില്ലേ, ചിലത് കീറിയ ജീൻസ് പോലെ ഇടും, ഫേഡഡ് ജീൻസ്. അവർ ഈ ചെയ്യുന്ന എല്ലാം ഫാഷനാണെന്നാണ് അവരുടെ വിചാരം, മോഡേൺ ആണെന്നാണ് വിചാരം. ഇസ് ആധുനികത മേ ഉൻകാ മധ്യവർഗീയ അഭാവ് കുച്ച് ഢങ്ക് രഹാ ഥാ തോ കുച്ച് ഉഘഡ് രഹാ ഥാ. അവർ ഈ മോഡേൺ സ്റ്റൈൽ കാണിക്കുമ്പോൾ നമുക്ക് കണ്ടറിയാം ഇവരുടെ ഒരു മിഡിൽ ക്ലാസ് ഒരു ഇല്ലായ്മ അതിൽ മറയുകയും ചെയ്യുന്നുണ്ട്, എങ്കിൽ പലതും ഇങ്ങനെ തുറന്ന് കാട്ടുകയും ചെയ്യുന്നുണ്ട്. पिंक सिटी दिल्ली के सराय रोहिल्ला स्टेशन से सीधे 6 बजे चलती है और दोपहर 3 बजे जयपुर पहुंचती है. सो सुबह 5:30 बजे ही मुझे मेरा बेटा ट्रेन में बिठाकर सामान व्यवस्थित कर एक कप एक्सप्रेसो कॉफ़ी सामने के स्टॉल से लाकर मुझे पकड़ा कर चला गया था. ഈ പിങ്ക് സിറ്റി ട്രെയിൻ ഉണ്ടല്ലോ, ഡൽഹിയിൽ നിന്ന് റോഹില്ല സ്റ്റേഷനിൽ നിന്ന് 6 മണിക്കാണ് പുറപ്പെടുന്നത്. അപ്പോൾ ഒരു 5:30 ആയപ്പം തന്നെ എൻ്റെ മോൻ എന്നെ ഇവിടെ എൻ്റെ സാധനങ്ങളെല്ലാം കൊണ്ടുവന്ന് എന്നെ ഇവിടെ ഇരുത്തി. ഇത് 3 മണിക്ക് ഈ ട്രെയിൻ ജയ്പൂരിലെത്തും. എൻ്റെ മോൻ എനിക്കൊരു കപ്പ് കോഫി, എക്സ്പ്രസ്സോ കോഫി, ഇൻസ്റ്റൻറ്റ് കോഫി ഉണ്ടല്ലോ റെയിൽവേ സ്റ്റേഷനിലൊക്കെ കിട്ടുന്നത്, അത് വാങ്ങിച്ച് തന്ന് എൻ്റെ സാധനങ്ങളെല്ലാം സീറ്റിൽ കൊണ്ടുവച്ച് എന്നെ ഇവിടെ ഇരുത്തിയിട്ട് പോയി. पहले से बैठा बल्कि खाली बैठा भारतीय यात्री, उस पर महिला यात्री और फिर मेरे जैसा कल्पनाशील यात्री. हर नए चढ़ने वाले यात्री के वेशभूषा, शक्ल, बातचीत के लहजे, नामों के चलन के अनुसार उसका प्रदेश परिवेश भांपने का प्रयास करता है. यकीन मानिए बस वैसा ही कुछ मैं भी कर रही थी. ഞാൻ ആ കമ്പാർട്ട്മെൻറ്റിൽ ആദ്യം കയറിയ ആളാണ്. അപ്പോൾ ആദ്യം കയറിയ വ്യക്തി, ഞാൻ വെറുതെ ഇരിക്കുകയാണ്, വേറെ യാത്രക്കാരൊന്നും കയറിയില്ല, ഞാനൊരു സ്ത്രീയായിരുന്നു, മഹിളാ യാത്രി. और फिर ऊपर से कल्पनाशील यात्री, എനിക്ക് ഭയങ്കര ഇമാജിനേഷനാണ്. हर नए चढ़ने वाले यात्री के वेशभूषा, शक्ल, बातचीत के लहजे, नामों के चलन के अनुसार उसका प्रदेश परिवेश भांपने का प्रयास करता है. അപ്പോൾ എൻ്റെ ഒരു സ്വഭാവം എന്താണെന്ന് വെച്ചാൽ, ഞാൻ പിന്നീട് കയറുന്ന എല്ലാ യാത്രികളുടെയും ഡ്രസ്സിങ് ശ്രദ്ധിക്കും, അവരുടെ ഫേസ് ശ്രദ്ധിക്കും, അവരുടെ സംസാര രീതി ശ്രദ്ധിക്കും, പിന്നെ അവരുടെ പേരുകളൊക്കെ എന്ന് വെച്ചാൽ ഐഡൻറ്റിഫൈ ചെയ്യാൻ ശ്രമിക്കും. എൻ്റെ മനസ്സിൽ തന്നെ ഇവർ ഇന്ന സ്ഥലത്തുകാരായിരിക്കും, ഇന്ന ജാതിക്കാരായിരിക്കും, ഇന്ന ടൈപ്പ് ആൾക്കാരായിരിക്കും, അങ്ങനെ എൻ്റെ ഒരു ശീലമായിരുന്നത്. യക്കീൻ മാനിയെ ബസ് വൈസാ ഹി കുച്ച് मैं भी कर रही थी. अजीब किस्म का शौक़ है ना, दूसरों के मामले में नाक घुसाने का नितांत भारतीय शौक़. ഇതൊരു വല്ലാത്തൊരു അസുഖമായില്ലേ, വല്ലാത്തൊരു സ്വഭാവമാണില്ലേ. അതൊരു ഇന്ത്യൻ സ്വഭാവമാണ്. മറ്റുള്ളവരുടെ കാര്യത്തിൽ ഇടപെടാനുള്ള ഒരു ത്വര അതെന്നിലും ഉണ്ടായിരുന്നു. അപ്പം ഞാൻ ഈ കയറിയ 3 ചെറുപ്പക്കാരെ പറ്റി അതേപോലെ ഞാൻ ആദ്യമേ കയറിയ ഇവിടെ ഇരിക്കുകയാണ്. അപ്പം ഞാൻ ഇങ്ങനെ ഒരു സ്റ്റഡി നടത്തി എൻ്റെ മനസ്സിൽ തന്നെ ഇവരെ പറ്റി ഒരു ധാരണ, ഒരു പ്രെജുഡിസ്ഡ് ആയിട്ടുള്ളൊരു ധാരണ,
മുൻധാരണ, മുൻവിധിയോടുകൂടിയുള്ളൊരു ധാരണ ഞാൻ ക്രിയേറ്റ് ചെയ്യായിരുന്നു. അതെൻ്റെ ഒരു സ്വഭാവമായിരുന്നു. എൻ്റെ മാത്രമല്ല, അത് പൊതുവെ ഒരു ഇന്ത്യൻ സ്വഭാവം കൂടിയാണ്. निश्चित रूप से तीनों गोवा के निवासी लग रहे थे. केवल शक्लो सूरत से ही मैंने यह निश्चय नहीं किया था, क्योंकि लड़की ने जो टी शर्ट पहनी थी उस पर सामने ही लिखा था माई गोवा ദ ഹെവൻ ഓൺ ദി എർത്ത്. ഞാനൊരു കൺക്ലൂഷനിലെത്തി, ഇവരേതായാലും ഗോവാക്കാരാണ്. കാരണം വേറെ ഒന്നും കൊണ്ടല്ല, ഈ പെണ്ണിൻ്റെ ടീഷർട്ടിൽ എഴുതിയിട്ടുണ്ട് മൈ ഗോവ ദ ഹെവൻ ഓൺ ദി എർത്ത്. गले में काले धागे में चांदी का बड़ा सा क्रॉस लटका हुआ था. അതുപോലെ കഴുത്തിൽ കറുത്ത ചരടിലൊരു വലിയ ക്രോസ്, ഒരു സിൽവർ കളറിലൊരു വലിയ ക്രോസ്. यही नहीं, वे कभी अंग्रेज़ी में और कभी कोंकणी भाषा में बात कर रहे थे. മാത്രമല്ല, ചിലപ്പം കൊങ്കണി ഭാഷ, ഗോവയുടെ ഭാഷയാണ് കൊങ്കണി, ചിലപ്പോൾ ഇംഗ്ലീഷിൽ സംസാരിക്കും. अपना गिटार, कैमरा, वॉकमैन के अलावा 3 पुराने से बैग, ढेर सारे चिप्स और कोल्ड ड्रिंक की बोतल्स और कुछ पत्रिकाएं लेकर वे तीनों चढ़े थे. ഇവരുടെ കയ്യിൽ എന്തൊക്കെ ഉണ്ടായിരുന്നു എല്ലാം കാണാം. ഗിത്താറുണ്ട്, ക്യാമറ, വാക്ക്മാൻ, ഇതൊന്നും ഒതുക്കി ബാഗിലല്ല വെച്ചിരിക്കുന്നത്, എല്ലാം കാണുന്ന രീതിയിൽ തൂക്കിക്കെട്ടി ഈ ഫോറിനേഴ്സ് വരുന്ന പോലെ വരികയാണ്. ढेर सारे ചിപ്സ്, കുറേ ചിപ്സും കോൾഡ് ഡ്രിങ്ക്സിൻ്റെ ബോട്ടിൽസും കുറേ മാഗസിൻസും എല്ലാം എടുത്തുകൊണ്ടാണ് കയറിയിരിക്കുന്നത് 3 പേരും. और अब वे मेरे एकदम सामने वाली सीटों पर अस्त व्यस्त से जम गए. एक लड़की तो थी ही, बाकी 2 लड़के थे, एक छोटा एक बड़ा. അപ്പം എൻ്റെ മുമ്പിലത്തെ സീറ്റിൽ വന്നിരിക്കുന്ന, എൻ്റെ എതിർവശത്തെ സീറ്റിൽ വന്നിരിക്കുന്ന ഈ 3 യുവാക്കളിൽ ഒരു പെൺകുട്ടിയും 2 ആൺകുട്ടികളുമായിരുന്നു. കുറേ ചിപ്സും കുറേ കോൾഡ് ഡ്രിങ്ക്സിൻ്റെ ബോട്ടിൽസും ക്യാമറ, വാക്ക്മാൻ, ഗിത്താർ ഇതെല്ലാമായിട്ട് വന്നിരിക്കുകയാണ്. तीनों उत्तर भारत के टूरिस्ट मैप पर सर से सर जोड़कर नज़र गड़ाकर कुछ कार्यक्रम बना रहे थे कोंकणी में. ഇവർ 3 പേര് എന്നിട്ട് ആയിരുന്നു നോർത്ത് ഇന്ത്യയിലെ ഒരു മാപ്പ് അവരുടെ മുമ്പിൽ ഇങ്ങനെ ടൂറിസ്റ്റ് മാപ്പ് സ്പ്രെഡ് ചെയ്ത് വെച്ചിട്ട് അതിൽ നോക്കി അവരിങ്ങനെ പ്രോഗ്രാം ഉണ്ടാക്കിയായിരുന്നു. കൊങ്കണി ഭാഷയിൽ എന്തൊക്കെയോ പറയുന്നു. लापरवाही से उनका कैमरा सीट के कोने में रखा था. मैं मन ही मन कुनमुनाई, लगता है इन्हें उत्तर भारत, खास तौर पर दिल्ली के जेब कतरों, उठाई गिरों का कोई अनुभव ही नहीं है या कभी कुछ सुना भी नहीं. मैंने सोचा आगाह करूं, पर मेरी तरफ डाली गई उनकी उदासीन दृष्टि अब तक मुझे चिढ़ा गई थी. सो मैंने सोचा मुझे ही क्या पड़ी है. എന്നിട്ട് അവരുടെ ക്യാമറ ആ സീറ്റിൻ്റെ സൈഡിൽ ഇങ്ങനെ ഇരിക്കുകയായിരുന്നു. വെച്ചാൽ ആർക്ക് വേണേലും പെട്ടെന്ന് കട്ടെടുത്തുകൊണ്ട് പോകാൻ തക്ക പാകത്തിന്. എനിക്കപ്പോൾ ഒരു കാര്യം മനസ്സിലായി, ഇവർക്ക് ഈ നോർത്ത് ഇന്ത്യയിൽ, പ്രത്യേകിച്ച് ഡൽഹിയിലുള്ള ഈ ജേബ് കത്ര, ഉഠായി ഗീറോ, ഈ പോക്കറ്റടിക്കാരുടെയും പിന്നെ ഈ കള്ളത്തരം കാണിക്കുന്നവരുടെ ഒന്നും ഒരു അനുഭവവും ഈ കുട്ടികൾക്ക് ഇല്ലയെന്ന് മനസ്സിലായി. അല്ലെങ്കിൽ ഇവരിങ്ങനെ ക്യാമറ ഇത്ര അലക്ഷ്യമായിട്ട് വെക്കില്ല. ക്യാമറ എന്നൊക്കെ പറയുമ്പോൾ നമ്മൾ വളരെ സേഫായിട്ട് വെക്കുന്നൊരു സാധനമാണ്. मैंने सोचा आगाह करूं, എൻ്റെ മനസ്സിൽ പെട്ടെന്ന് തോന്നി പറയണമെന്ന്, ഇവരോട് പറയണം, നിങ്ങൾ അല്പം സൂക്ഷിച്ച് വെക്കുക, ഇവിടെ ഭയങ്കര പോക്കറ്റടിക്കാരൊക്കെ ഉണ്ടെന്ന്. പക്ഷെ അവർ കയറി വന്നപ്പം ഉन्होंने मेरी तरफ डाली एक उदासीन दृष्टि, അവർ വളരെ ഇങ്ങനെ ഒരു ഉദാസീനായിട്ടൊരു ദൃഷ്ടി എന്ന് വെച്ചാൽ എന്നോട് ഒരു താല്പര്യമില്ലാത്ത, നമ്മൾ സാധാരണ ട്രെയിനിൽ കയറി വരുമ്പം അവിടെ ഓൾറെഡി ഒരു പാസഞ്ചർ ഇരിക്കുകയാണെങ്കിൽ ഒന്ന് അറ്റ്ലീസ്റ്റ് ഒന്ന് റെക്കഗ്നൈസ് ചെയ്യുന്ന, ഒന്ന് തല ഇങ്ങനെ ആട്ടി നമ്മളൊന്ന് ചിലപ്പോൾ ചിരിക്കുവോ എന്തെങ്കിലും. ഇവരുടെ പക്ഷേ ഒരു ഉദാസീൻ ദൃഷ്ടിയായിരുന്നു, അവരെന്നെ മൈൻഡേ ചെയ്തില്ല. അതുകൊണ്ട് തന്നെ ഞാനും വിചാരിച്ച് മുझे क्या पड़ी है, ഞാനും വിചാരിച്ച് അവരുടെ എന്തെങ്കിലും ആവട്ടെ, കട്ടെടുത്തുകൊണ്ട് പോയെങ്കിൽ അത്രയും നല്ലത്. मैप देखने के बाद तीनों अपनी अपनी जगह पर खिसक गए. बैग ऊपर वाली बर्थ पर लापरवाही से फेंक दिए गए थे. गिटार बड़े वाले लड़के ने अपने पास गोद में बहुत प्यार से रख लिया, जैसे कोई पालतू जानवर हो. മാപ്പെല്ലാം നോക്കി 3 പേര് അവരവരുടെ സ്ഥലത്തിരുന്ന് ബാഗ് മുകളിലത്തെ ബർത്തിലെടുത്തെറിഞ്ഞു. വലിയ പയ്യനാണെങ്കിൽ ഗിറ്റാർ മടിയിൽ വെച്ച് വളരെ സ്നേഹത്തോടെ തലോടുമായിരുന്നു, ആസ് ഇഫ് വല്ല പെറ്റ് ആനിമലിനെ വെച്ചിരിക്കുന്ന പോലെ. वॉकमैन छोटे ने कान पर लगा लिया. खाने पीने का सामान लड़की ने अपने पास के बैग में डाल लिया था. അപ്പോൾ കൊച്ചു പയ്യൻ വാക്ക്മാൻ കേൾക്കാൻ തുടങ്ങി, പെൺകുട്ടി ഈറ്റബിൾസ് എല്ലാം ബാഗിലെടുത്ത് വെച്ച്. लड़की सांवली होने के बावजूद आकर्षक थी, दरमियाने कद की,
പത്ലി ഓർ പ്യാരി സി. പെൺകുട്ടിയെ ഞാൻ ശ്രദ്ധിച്ചപ്പം അതൊരു മാനിറമായിരുന്നു, സാവലിയായിരുന്നു, മാനിറമായിരുന്നു, എന്നാലും അട്രാക്റ്റീവായിരുന്നു. ദർമ്യാനെ കദ്കി പത്ലി ഓർ പ്യാരി സി. ഒരുപാട് ഹൈറ്റൊന്നുമില്ല, എന്നാലും ആവശ്യത്തിന് ഹൈറ്റുണ്ട്, മെലിഞ്ഞ് സുന്ദരിയായിരുന്നു. हाँ बाल बेढंगे से थे, घुंघराले काले बालों में कथई और सुनहरे रंग की कई लटें रंगा रखी थी. ഇതിൽ മുടിയൊക്കെയാണ് പല ഹെയർ കളർ ചെയ്തിരിക്കുകയായിരുന്നു. ചുരുണ്ട മുടി, ഘുംഗ്രാലെ ബാലായിരുന്നു, അതിൽ കുറേ ഹെയർ കളർ ചെയ്ത് വെച്ചിട്ടുണ്ടായിരുന്നു. ऐसा लग रहा था कि सफ़ेद बालों को घर पर मेहंदी लगाकर छुपाने की कोशिश हो. मुझे अपने कॉलेज की मिसेस बत्रा याद आ गई. वो अपने खिचड़ी बालों में मेहंदी लगाकर ऐसी ही लगा करती थी. पर यह फैशन है आजकल का, बेढंगा फैशन. मेरे अंदर की प्रौढ़ होती महिला കിച്കിച്ചായി. എനിക്ക് പെട്ടെന്ന് എൻ്റെ കോളേജിലെ മിസ്സസ് ബത്രയാണ് ഓർമ്മ വന്നത്. അവരിങ്ങനെ മെഹന്തി എടുത്തിട്ട് അവരുടെ മുടിയിൽ ഇങ്ങനെ അപ്ലൈ ചെയ്യും, ഒരു ഖിച്ചടി സ്റ്റൈലിൽ. ഒരു ഖിച്ചടി ബാൽ ഉनके खिचड़ी बालों में. पर यह ഫാഷൻ ഹേ ആജ്കൽ കാ. പക്ഷെ ഇപ്പോൾ ഇതൊരു ഫാഷനാണ്. പണ്ടൊക്കെ ആണെങ്കിൽ നരയ്ക്കുന്നവരാണ് ഡൈ ചെയ്യുന്നത്, ഇപ്പം വെറുതെ ഇരിക്കുന്ന കുട്ടികളെല്ലാം ഹെയർ കളർ ചെയ്യും. കേസ ബേഡങ്ക ഫാഷൻ, എന്ത് വട്ടത്തരമാണെന്ന് ഞാൻ ആലോചിക്കുകയാണ്. മേരെ അന്തർ കി പ്രൗഡ് ഹോത്തി മഹിള കിച്കിച്ചായി. ഞാനിപ്പോൾ ഒരു യുവതിയല്ല, ഞാൻ മധ്യവയസ്കയാണ്. അതുകൊണ്ട് തന്നെ എൻ്റെ മനസ്സിൽ ഇതൊന്നും അക്സെപ്റ്റ് ചെയ്യാൻ ബുദ്ധിമുട്ടാണ്. എൻ്റെ മനസ്സിന് ഇതൊക്കെ അക്സെപ്റ്റ് ചെയ്യാൻ അല്പം ബുദ്ധിമുട്ടാണ്. लड़कों में से एक छोटा लड़का चेहरे मोहरे से उसका भाई लग रहा था. हाँ भाई, उसकी नाक और ओठों की बनावट बिल्कुल लड़की जैसी ही थी. वह लड़की ज़रा लुनाई लिए हुए सांवली थी और यह बिल्कुल काला. वही जिसने कानों में अब वॉकमैन के ईयर प्लग लगा रखे थे और पैर हिलाते हुए गुनगुनाता जा रहा था. कभी कभी वह आसपास के वातावरण से बेखबर ज़रा ऊंची आवाज़ में गाने लगता था. तब लड़की उसे कोहनी मार देती थी. നേരത്തെ പറഞ്ഞല്ലോ, എൻ്റെ ഒരു ഇന്ത്യൻ ഇൻസ്റ്റിങ്ക്റ്റ് അനുസരിച്ച് ഞാൻ ഇവരുടെ റിലേഷൻഷിപ്പൊക്കെ ഇങ്ങനെ അളക്കാൻ നോക്കുകയാണ്. അപ്പോൾ ആ കൊച്ചു പയ്യൻ ഈ പെൺകുട്ടിയുടെ ബ്രദറാണെന്ന് എനിക്ക് കണ്ടപ്പോഴേ മനസ്സിലായി. എന്നുവെച്ചാൽ അവരുടെ മൂക്കും ചുണ്ടും എല്ലാം ഒരേപോലെയാണ്. പക്ഷേ പെൺകുട്ടി മാനിറമാണ്, ആൺകുട്ടി ഇച്ചിരൂടെ കറുത്തതാണ്. ആ ഇളയ പയ്യൻ ഇപ്പം വാക്ക്മാൻ ഒക്കെ ഓൺ ചെയ്ത് ഇയർ പ്ലഗ് വെച്ച് കാലൊക്കെ ആട്ടി പാട്ട് കേൾക്കാൻ തുടങ്ങി. കഭി കഭി വ ആസ് പാസ് കെ വാതാവരൺ സെ ബേഖബർ ജറ ഊഞ്ചി ആവാസ് മേ ഗാനെ ലഗ്താ താ. നമ്മൾ യൂഷ്വലി സംഭവിക്കുമല്ലോ, വാക്ക്മാനിൽ പാട്ട് കേൾക്കുമ്പോൾ, നമ്മൾ ഇയർഫോണൊക്കെ വെച്ച് പാട്ട് കേൾക്കുമ്പോൾ നമ്മൾ ചെറിയ വോയിസിൽ അത് മൂളിയാലും നമുക്ക് ബാക്കിയുള്ളവർക്ക് ഹൈ വോളിയം പോലെ തോന്നും. അങ്ങനെ ഈ കൊച്ചു പയ്യനും അങ്ങനെ ചെയ്യാൻ തുടങ്ങുമ്പോൾ ഈ പെൺകുട്ടി കൈ കൊണ്ടൊന്ന് തട്ടിക്കൊടുക്കും. बड़े लड़के के हाथ गिटार के तारों को हल्के हल्के सहला रहे थे. वह कोई अंग्रेज़ी गीत गुनगुना रहा था और मीठी नज़रों से लड़की को देख रहा था. लड़की ने मुस्कुराकर नज़रें खिड़की के बाहर दौड़ा दी. ഈ മുതിർന്ന പയ്യൻ ഗിത്താറിൽ അല്പം തലോടിയിട്ട് ഒരു ഇംഗ്ലീഷ് പാട്ടും മൂളി ഈ പെൺകുട്ടിയെ നോക്കുന്നുണ്ടായിരുന്നു. പെൺകുട്ടി അത് മനസ്സിലാക്കി ജനലിൻ്റെ വെളിയിലേക്ക് നോക്കുന്നുണ്ട്, ചിരിച്ചുകൊണ്ട്, അല്പം മന്ദഹസിച്ചുകൊണ്ട് നോക്കുന്നുണ്ടായിരുന്നു. സ്റ്റേഷൻ पर चहल पहल बढ़ गई थी. जिस खिड़की के पास वह लड़की बैठी थी वहाँ दो चार सड़क छाप मन चले मंडराने लगे थे. ठेठ सड़क छाप हिंदी के कुछ गंदे फिक्रे कसे गए जो लड़की को समझ नहीं आए, पर वह लड़की होने की छठी इंद्री से समझ गई कि उसके कपड़ों पर कुछ कहा गया है. ഇപ്പോൾ റെയിൽവേ സ്റ്റേഷനിൽ കുറച്ച് സടക് ഛാപ്പ് മഞ്ചലെ, കുറച്ച് വായി നോക്കി നടക്കുന്ന കുറച്ച് ചെറുപ്പക്കാർ ഈ പെൺകുട്ടിയുടെ വേഷവും എല്ലാം കണ്ട് എന്തോ ഒരു ഡേർട്ടി കമൻറ്റ് പാസ് ചെയ്തു. പെൺകുട്ടിക്കത് മനസ്സിലായില്ല. പക്ഷേ പെൺകുട്ടിക്ക് ഒരു സിക്സ്ത് സെൻസ് ഉണ്ടല്ലോ, ആ എല്ലാ പെൺകുട്ടികൾക്കും ഉള്ളതുപോലെ അവൾക്ക് ഇത്രയും മനസ്സിലായി. അവിടെ വേഷവിധാനത്തെ പറ്റി എന്തോ പറഞ്ഞാണ്. ആ പെൺകുട്ടിയുടെ ഡ്രസ്സിനെ പറ്റി വർണ്ണിക്കുകയാണ്. उसने आधी खुली पीठ वाला छोटा सा बड़े गले का नाभि दर्शाना टॉप पहना हुआ था. നാഭി മേ ചാന്തി കി ബാലി പെഹനി ഹുയി थी. ചെറിയൊരു ടോപ്പാണ് അതിട്ടിരുന്നത്, വലിയ നെക്ക് ഭയങ്കര ലോ നെക്കുള്ള
പൊക്കിൾ കാണാം. നാഭി ദർശാന ടോപ്പ്. നാഭി മേ ചാന്തി കി ബാലി പെഹനി ഹുയി ഥി. അതുപോലെ നാഭിയിൽ സിൽവറിൻ്റെ ഒരു കമ്മൽ പോലത്തെ, അതിപ്പോൾ ഒരു പുതിയ ചില ആൾക്കാർ ചെയ്യുന്നതാണ് പൊക്കിൾ. നാഭി മേ ചാന്തി കി ബാലി പെഹനി ഹുയി ഥി. റിങ് ഇട്ടിരിക്കുന്ന ഒരു സിൽവർ റിങ് നാഭിയിൽ. बड़ा लड़का उसका असमंजस तुरंत समझ गया. आवेश की हल्की परछाई उसके चेहरे पर आई. उसने उसे बैग में से निकालकर एक लंबी बाह की शर्ट पकड़ा दी थी. फिर छोटे लड़के को खिसकाकर खिड़की के पास बिठा दिया था. लड़की को बीच में बिठाकर वह उसके एकदम करीब उसके कंधों पर अपनी बाह का सहारा देकर बैठ गया. റെയിൽവേ സ്റ്റേഷനിൽ പ്ലാറ്റ്ഫോമിൽ നിൽക്കുന്ന ചില പുരുഷന്മാർ, ചില ചെറുപ്പക്കാർ ഈ പെൺകുട്ടിയുടെ ഡ്രസ്സിങ്ങിനെ കണ്ട് എന്തോ വല്ലാത്ത കമൻ്റ് അടിക്കുന്നു. അത് മനസ്സിലാക്കി ഈ പെൺകുട്ടിയുടെ വേഷം ആ മാതിരിയാണ്. എന്നുവെച്ചാൽ വളരെ ലോ നെക്കും ഷോർട്ട് ടോപ്പും വളരെ എക്സ്പോസിങ് ആയിട്ടുള്ള ഡ്രസ്സിങ്ങാണ്. അപ്പോൾ ഈ വലിയ പയ്യൻ ഇത് മനസ്സിലാക്കിയിട്ട് ഒരു ഷർട്ട് എടുത്ത് കൊടുക്കും, ഒരു ഫുൾ സ്ലീവ് ഷർട്ട് എടുത്ത് കൊടുക്കും ഈ പെൺകുട്ടിക്ക് ഇടാൻ. പെണ്ണത് ഇടുന്നു, പക്ഷേ ബട്ടൺ എടുത്തില്ല. ലഡ്കീനെ ലാപർവാഹി സെ ഉസ്കി ദീ ഹുയി ഷർട്ട് കോ പെഹൻ ലിയാ ഥാ ലേക്കിൻ ബിനാ ബട്ടൺ ലഗായെ. പക്ഷേ ബട്ടൺസ് ഒന്നും ഇടാതെ വെറും ആ ഫുൾ കൈ സ്ലീവ് ഷർട്ട്, ആ പയ്യൻ കൊടുത്ത ഷർട്ട് ഇടും. അബ് തക് ട്രെയിൻ ने सीटी दे दी थी. जिन्हें इस ट्रेन में चढ़ना था चढ़ गए थे और अपनी अपनी जगह खोजने लगे थे. यह एक सेकंड क्लास का डिब्बा था. मेरे बगल में एक अधेड़ सज्जन आ बैठे थे और उनकी पत्नी भी. ട്രെയിൻ വിടാറായി. ട്രെയിനിന് വിസിൽ കൊടുത്തു. ട്രെയിനിൽ കയറാനുള്ളവരെല്ലാം കയറി. അപ്പോൾ എൻ്റെ അടുത്ത് ഏകദേശം ഒരു മധ്യവയസ്കനായ ഒരു മാന്യനായ ഒരു വ്യക്തി വന്നിരിക്കുന്നു. അയാളുടെ വൈഫും കൂടെ ഉണ്ട്. छोटा लड़का अब एकदम मेरे सामने था. उसने हरा बरमूडा और फूलों की छींट वाली पीली शर्ट पहन रखी थी. ഇളയ പയ്യൻ എൻ്റെ തൊട്ട് ഫേസ് ടു ഫേസ് ഇരിക്കുകയായിരുന്നു, ഓപ്പോസിറ്റായിട്ട്. ആ പയ്യൻ്റെ ഡ്രസ്സിങ് ഒരു ഗ്രീൻ കളറിലെ ബർമൂഡ, പിന്നെ ഫ്ലോറൽ പ്രിൻ്റുള്ള മഞ്ഞ കളറിലെ ഒരു ഷർട്ട്. सामने के कुछ खड़े बाल सुनहरे होने की हद तक ब्लीच किए हुए थे. കുറച്ച് മുടി, ഫ്രണ്ടിൽ അല്പം മുടി ബ്ലീച്ച് ചെയ്തിരിക്കുന്നു, ഗോൾഡൻ ബ്ലീച്ച്. ट्रेन चलते ही इस छोटे लड़के ने वॉकमैन की आवाज़ बढ़ा दी थी, इतनी कि मैं तक सुन पा रही थी. एक घना शोर और बीच बीच में किसी पॉप गायिका की आवाज़. എന്നിട്ട് ഈ ഇളയ പയ്യൻ എൻ്റെ തൊട്ട് ഓപ്പോസിറ്റ് ഇരിക്കുന്ന വോക്ക്മാനിൽ ഇയർഫോണും വെച്ച് ഹൈ വോളിയത്തിൽ മ്യൂസിക് കേൾക്കാൻ തുടങ്ങി. ഓപ്പോസിറ്റ് ഇരിക്കുന്ന എനിക്ക് വരെ ആ പാട്ട് ക്ലിയർ ആയിട്ട് കേൾക്കാം. एक मिनट बाद जब मुझसे शोर सहन नहीं हुआ तो मैंने उसके पास थोड़ा झुक कर पूछ ही लिया, मैडोना है ना? मैंने सोचा वह बात में छिपे व्यंग को समझेगा और आवाज़ धीमी कर देगा. അപ്പം ഞാൻ ചോദിക്കും, മെഡോണയല്ലേ എന്ന് വെച്ചാൽ മെഡോണയുടെ പാട്ടല്ലേ. ഞാൻ കരുതിയത് ഞാൻ അങ്ങനെ പറയുമ്പോൾ ആ പയ്യൻ അത് മനസ്സിലാക്കി, അതിൻ്റെ വ്യംഗ്യം മനസ്സിലാക്കി വോളിയം കുറയ്ക്കുമെന്ന്. ഉസ്നെ കഹ. അപ്പോൾ അവനതത്ര ഇഷ്ടപ്പെടുന്നില്ല. അയാൾ കേൾക്കുന്ന പാട്ടിനെ പറ്റി അഭിപ്രായം പറയുന്നതോ ചോദിക്കുന്നതൊന്നും ആ പയ്യന് താല്പര്യമില്ല. ലഡ്കീനെ സിർ ഹിലായ, ബുറാസ മൂബനായ ഓർ കഹ. പെൺകുട്ടി ഇത് കേട്ടിട്ട് ഒരുമാതിരത്തെ ഫേസൊക്കെ ആക്കിയിട്ട് പറയും, ഷീ ഈസ് നോട്ട് ഫോർ ആ ജനറേഷൻ. അയ്യോ, ഈ മെഡോണയൊക്കെ പഴയ ആൾക്കാരുടെ, ഞങ്ങളുടെ ജനറേഷൻ ആൾക്കാർക്കുള്ള അല്ല ഈ മെഡോണ. ഹീ ലൈക്സ് ഷക്കീറ ആൻഡ് ബ്രിട്നി. ഇവനെന്താണ് ഇഷ്ടം? ഷക്കീരയും ബ്രിട്നിയാണ് ഇഷ്ടം. मैं साथ लाई किताबों में से कुछ भी नहीं पढ़ पा रही थी. 15 मिनट तक मैं वह कान फाड़ू संगीत सुनती रही. അപ്പോൾ എൻ്റെ അവസ്ഥ എന്താണ്? കൂടെ കൊണ്ടുവന്ന ബുക്സ് ഒന്നും തന്നെ എനിക്ക് വായിക്കാൻ പറ്റുന്നില്ല, കാരണം ഈ മ്യൂസിക് തന്നെ കേട്ടുകൊണ്ടിരിക്കുകയാണ്. अधेड़ व्यक्ति मेरी परेशानी भांप रहे थे. उन्होंने छोटे लड़के के घुटनों पर थपथपाया. उसने ईयरफोन हटाया और उनकी तरफ चिड़े हुए अंदाज में देखने लगा. संगीत ईयरफोन्स में से निकलकर ट्रेन के सरपट संगीत से पूरी टक्कर ले रहा था. ഈ പയ്യൻ
വോളിയം കുറയ്ക്കുന്നില്ല, പാട്ട് കാരണം എനിക്ക് ഒന്നും വായിക്കാനും പറ്റുന്നില്ല. എൻ്റെ ഈ ഒരു അസ്വസ്ഥത അടുത്തിരിക്കുന്ന ആ പുരുഷന് മനസ്സിലായി. ഫോർ എവർ ടണ്ണ തോ ചക് ചക് ടുക് ടുക്, ഈ പാട്ടിങ്ങനെ കേൾക്കാം. ആ പയ്യൻ കേൾക്കുന്ന പാട്ട്, ഇളയ കുട്ടി കേൾക്കുന്ന പാട്ട് വളരെ ക്ലിയറായിട്ട് കേൾക്കാം. अगर तुम इतना तेज म्यूजिक सुनोगे तुम्हारे कान खराब हो जाएंगे, अधेड़ सज्जन ने विनम्रता से धीरे से कहा. അപ്പോൾ വളരെ വിനയത്തോടുകൂടി ഈ പുരുഷൻ പറയും, നോക്കൂ, നിങ്ങൾ ഇത്രയും ഹൈ വോളിയത്തിൽ പാട്ട് കേട്ടാൽ നിങ്ങളുടെ ചെവി അടിച്ചു പോകും. लड़के ने सिर हिला दिया, यह संकेत देते हुए कि पहली बात तो वह कुछ सुन नहीं पा रहा, दूसरे उसे हिंदी नहीं समझ आती. उन्होंने थोड़ी तेज़ आवाज़ में अंग्रेज़ी में कहा कि इफ़ यू विल लिसन लाउड म्यूसिक योर हियरिंग विल बी डैमेज्ड. അപ്പോൾ ഈ ഇളയ പയ്യൻ ഇത് കേട്ടിട്ടും ഹിന്ദി മനസ്സിലാവാത്ത ആംഗ്യം പോലെ കാണിക്കും. ആ പുരുഷൻ പിന്നെ ഇംഗ്ലീഷിൽ പറയും, ഇഫ് യു വിൽ ലിസൺ ലൗഡ് മ്യൂസിക് യോർ ഹിയറിംഗ് വിൽ ബി ഡാമേജ്ഡ്. ഇങ്ങനെ ലൗഡ് മ്യൂസിക് കേട്ടാൽ നിങ്ങളുടെ ഹിയറിംഗ് ഡാമേജ്ഡ് ആവും. വാട്ട്? उसने तेज़ आवाज़ में पूछा और वॉकमैन बंद कर दिया. അവൻ അതും കേട്ടില്ല, ഇംഗ്ലീഷിൽ പറഞ്ഞതും കേട്ടില്ല, ഹിന്ദിയിൽ പറഞ്ഞതും കേട്ടില്ല. വാട്ട് എന്ന് പറഞ്ഞാൽ വോക്ക്മാൻ ഓഫ് ചെയ്യും. ഹീ ഈസ് സേയിങ് യു ആർ ഗോയിങ് ടു റൂയിൻ യുവർ ഹിയറിംഗ് ഇഫ് യു വിൽ കണ്ടിന്യൂ പ്ലേ മ്യൂസിക് സോ ലൗഡ്. ഇത് ഞാനാണ് പറഞ്ഞത് ഹൈ വോളിയത്തിൽ. എനിക്ക് ദേഷ്യവും വന്നു, ഒരു ഇറിറ്റേഷനും വന്നു. അങ്ങനെ ഞാൻ ലൗഡായിട്ട് പറയും, he is saying you are going to ruin your hearing if you will continue play music so loud. मैं सन्नाटे में ज़ोर से चीख पड़ी. അപ്പോൾ എൻ്റെ സൗണ്ട് ആവശ്യത്തിലധികം ഹൈ ആയിരുന്നു. അച്ചാനക് വേ തീനോ ജോർ സെ ഹസ് പടി. ഇത് കേട്ടതും ആ 3 യുവാക്കളും ചിരിക്കാൻ തുടങ്ങും. छोटे लड़के ने हंसी रोकते हुए टूटी फूटी हिंदी में गोवन ढंग से कहा, अच्छा शुक्रिया. ഒരു കളിയാക്കുന്ന രീതിയിൽ ആ കൊച്ചു പയ്യൻ പറയും, ഓക്കെ ഓക്കെ താങ്ക്സ്. और ईयरफोन को गले से लटका लिया और वॉकमैन बरमूडा की लंबी लटकती जेब में डाल दिया, जिससे वह और लटक गई. പാട്ട് തന്നെ അങ്ങ് ഓഫ് ചെയ്യും. ആക്ച്വലി ഞാൻ ഉദ്ദേശിച്ചത് അവർ വോളിയം കുറയ്ക്കണമെന്നാണ്. പക്ഷേ അവർ ഇതൊരു ഇൻസൾട്ടായിട്ട് തോന്നി അവരെ പാട്ട് തന്നെ അങ്ങ് ഓഫ് ചെയ്ത് ബർമുഡയുടെ പോക്കറ്റിലേക്ക് ആ വോക്ക്മാൻ ആ പയ്യനെടുത്ത് വെക്കും. मैं झेंप कर उठ खड़ी हुई और हैंड टॉवल लेकर बाथरूम जाने का उपक्रम करने लगी. मेरे मुड़ते ही आवाज़ आई, व्हाट फकिंग कंसर्न्स ദി ഓൾഡീസ് ഹാവ്. അപ്പം मैं तो झेंप गई. എനിക്ക് തന്നെ വളരെ ഒരു ഇതായി തോന്നി, പറഞ്ഞത് അബദ്ധമായല്ലോ എന്നുള്ളത്. കാരണം അവർ പാട്ട് കേട്ടുകൊണ്ടിരുന്ന ആസ്വദിച്ചുകൊണ്ടിരുന്നവർ പാട്ട് പെട്ടെന്ന് അങ്ങ് നിർത്തി. അങ്ങനെ ഞാൻ ടോയ്ലറ്റിലേക്ക് പോകാൻ ഹാൻഡ് ടവലൊക്കെ എടുത്ത് ബാത്റൂമിലേക്ക് പോകാൻ പോയപ്പോൾ എൻ്റെ പിറകിൽ എനിക്ക് കേൾക്കാം ആ പെൺകുട്ടി പറയുന്നത്, വാട്ട് ഫക്കിംഗ് കൺസേൺസ് ദി ഓൾഡീസ് ഹാവ്. ഈ പ്രായം ചെന്നവർക്ക് നമ്മളെപ്പറ്റി എന്തൊരു കൺസേൺ ആണ്. എന്നുവെച്ചാൽ നമ്മുടെ ചെവി അടിച്ചു പോവും, അതൊക്കെ അവരെന്താണ് ശ്രദ്ധിക്കേണ്ടത്. ഷട്ടപ്പ് ലീസ, ഷീ ഈസ് റൈറ്റ്. യഹ ഗംഭീർ ആവാസ് ബഡേ ലഡ്കെ കി ഥി. മുതിർന്ന പയ്യൻ പറയും, ഷട്ടപ്പ് ലീസ. അപ്പോൾ ഇതിൽ നിന്ന് മനസ്സിലാവുന്നത് ഈ പെൺകുട്ടിയുടെ പേര് ലീസ എന്നാണ്. ആദ്യമായിട്ടാണ് പെൺകുട്ടിയുടെ പേര് ഇവിടെ വെളിപ്പെടുത്തുന്നത്. ലീസ എന്നാണ് പെൺകുട്ടിയുടെ പേര്. मैं बाथरूम से लौटी तो बड़ा लड़का डेबोनेर का सेंटर स्प्रेड देख रहा था. लड़की भी साथ झुकी थी. बीच बीच में बड़े लड़के की धीमी आवाज़ में की गई किसी टिप्पणी पर वह उसके बाल खींच देती या पीठ पर मुक्का जमा देती. ഞാൻ ടോയ്ലറ്റിൽ നിന്ന് തിരിച്ചു വന്നപ്പം കാണുന്നത് എന്താണ്, ഡെബോണയർ മാഗസീൻ്റെ പടങ്ങൾ ഈ മുതിർന്ന പയ്യനും പെൺകുട്ടിയും എല്ലാവരും ആസ്വദിച്ച് കണ്ടുകൊണ്ടിരിക്കുകയാണ്. ഡെബോണയർ എന്ന് പറയുമ്പോൾ നമ്മളൊരു ഫിലിം മാഗസിൻ പോലെയാണ്. ഈ മോഡൽസിൻ്റെയും വളരെ എക്സ്പോസിങ് ആയിട്ടുള്ള പിക്ചേഴ്സൊക്കെ ഉള്ള മാഗസിനാണ്. പൊതുവേ അത് മറ്റുള്ളവരെ കാണുക ആരും തുറന്നു പോലും നോക്കാറില്ല. അപ്പോൾ ഈ യുവാക്കൾ ഈ ഓപ്പോസിറ്റിലിരിക്കുന്ന പ്രായമായവരിയ്ക്കുന്നതൊന്നും കണക്കാക്കാതെ അവർ ഈ മാഗസിൻ ആസ്വദിക്കുകയാണ്. എന്നിട്ട് ചില പടങ്ങളൊക്കെ കണ്ട് പയ്യൻ എന്തോ പമ്മി പറയുന്നു, അത് കേട്ട് പെൺകുട്ടി ചിരിക്കുന്നു. അങ്ങനെ അവർ കാണുകയാണ് ഈ മാഗസിൻ. അങ്ങനെ അവർ ഈ മാഗസിൻ ആസ്വദിക്കുകയാണ്. वह अधेड़ सज्जन और उनकी पत्नी अब मेरी और सहानुभूति के साथ
मुखातिब थे। आपसी परिचय से पता चला कि वे डॉक्टर हैं, उनकी पत्नी अध्यापिका. അപ്പോൾ എൻ്റെ സൈഡിലിരിക്കുന്ന ഡോക്ടർ പരിചയത്തിൽ മനസ്സിലായി, അദ്ദേഹം ഡോക്ടർ, അദ്ദേഹത്തിൻ്റെ വൈഫ് ടീച്ചർ. ഞങ്ങൾ മൂന്നുപേരും ഏകദേശം ഒരു ഗ്രൂപ്പ് പോലെ ആയി. ഞങ്ങൾ സംസാരിക്കാൻ തുടങ്ങി. യഹ ഹാൽ ഹെ ഹമാരെ ദേശ് കി യുവാ പീഡി കാ, യഹ ഡോക്ടർ സാഹബ് കഹ രഹേ थे. നമ്മുടെ രാജ്യത്തെ ചെറുപ്പക്കാരുടെയൊക്കെ ഇതാണ് അവസ്ഥ. दिन पर दिन बदतमीज़ होते जा रहे हैं, संस्कार बचे ही नहीं. उनकी पत्नी ने अपने में मशगूल उस युवा स्त्री को घूर कर देख कर कहा. അപ്പോൾ ഡോക്ടറിൻ്റെ വൈഫ് ആ പെൺകുട്ടിയെ, ഓപ്പോസിറ്റിലിരിക്കുന്ന ആ ചെറുപ്പക്കാരി പെൺകുട്ടിയെ തുറിച്ചു നോക്കിയിട്ട് പറയും, ദിനം പ്രതി ഇവർ വഷളായിക്കൊണ്ടിരിക്കുകയാണ്. ദിൻ പർ ദിൻ ബദതമീസ് ഹോത്തെ ജാ രഹേ ഹൈ, സംസ്കാർ ബച്ചേ ഹി നഹി. ഇവർക്ക് കൾച്ചർ എന്ന് പറഞ്ഞൊരു സാധനമേ ഇവരുടെ അതിൽ ഇനി ഇല്ല. छोटा लड़का थोड़ा झिझका और प्रतिक्रिया में उसने अपनी जांघ तक ऊंचे चढ़ गए बरमूडा को नीचे खींच लिया और खिड़की के बाहर देखने लगा. അപ്പോൾ കൊച്ചു കുട്ടിക്ക് മനസ്സിലായി ഇവർ ഞങ്ങളെ പറ്റിയാണ് എന്തോ പറയുന്നതെന്ന്. അപ്പോൾ അയാളുടെ ബർമുഡ ഇങ്ങനെ തുടയിലോട്ട് ഇങ്ങനെ കയറിയിരിക്കുകയായിരുന്നു, അതിങ്ങനെ താത്തി വെക്കും. हमारी भी गलती है, हमारे पास समय कहाँ है जो इन्हें संस्कारों का पाठ पढ़ाए, मैंने ठंडी सांस लेकर कहा. അപ്പം ഞാൻ അഭിപ്രായം പറയും. ഡോക്ടർ പറഞ്ഞ എന്താണ്, ഇപ്പോഴത്തെ ചെറുപ്പക്കാരെല്ലാം ഇങ്ങനെയാണ്. ഡോക്ടറിൻ്റെ വൈഫ് പറയും ദിനം പ്രതി വഷളായിക്കൊണ്ടിരിക്കുകയാണ്. അപ്പം ഞാൻ പറയും നമ്മുടെയും കുറ്റമുണ്ട്, നമ്മൾ ഓൾഡർ ജനറേഷൻ്റെയും കുറ്റമുണ്ട്. എന്താണ്, ഹമാരെ പാസ് സമയ കഹാ ഹെ ജോ ഇൻഹെ സംസ്കാരോ കാ പാഠ് പഠായെ. നമ്മുടെ കയ്യിൽ സമയം എന്ന് പറഞ്ഞ സാധനം ഇല്ലല്ലോ ഇവരെ ഇച്ചിരി നല്ല കാര്യങ്ങളൊക്കെ പറഞ്ഞ് മനസ്സിലാക്കാൻ. देखने में तो मिडिल क्लास लग रहे हैं, पर फैशन और रहन सहन देखो, ये क्रिश्चियन तो होते ही ऐसे हैं. देख रही है ना कितनी बेशर्मी से गंदी गंदी किताबें देख रहे हैं, बड़े बूढ़ों का लिहाज ही नहीं है. അപ്പോൾ ഡോക്ടറിൻ്റെ വൈഫാണിത് പറയുന്നത്. കണ്ടാൽ തോന്നും ഒരു മിഡിൽ ക്ലാസ് ഫാമിലിയിലുള്ളവരാണ്, പക്ഷേ സ്റ്റൈലും ഫാഷനും ഒക്കെ നോക്കിയേ ഈ ക്രിസ്ത്യൻസൊക്കെ അല്ലേലും ഇങ്ങനെയാണ്. എത്ര വൃത്തിയായിട്ട മാഗസിൻസൊക്കെ നോക്കിയേ, എല്ലാവരും മുതിർന്നവർ ഇവിടെ ഇരിക്കുന്നതെന്നൊന്നും ഒരു ശ്രദ്ധയില്ല. ഡോക്ടർ കി പത്നീനെ ഫുസ് ഫുസാക്കർ കഹ. ഡോക്ടറിൻ്റെ വൈഫാണിത് അഭിപ്രായം പറഞ്ഞത്. ബാത് ഖാലി ഏക് ജാതി കി നഹി ഹൈ, ഹമാരി യങ് ജനറേഷൻ പൂരി കി പൂരി ഹി ऐसी है. ഡോക്ടർ പറയും ഒരു പർട്ടിക്കുലർ, ഇപ്പോൾ ക്രിസ്ത്യൻസോ അങ്ങനെ എടുത്തു പറയേണ്ട കാര്യമില്ല, ഇപ്പോഴത്തെ യങ് ജനറേഷൻ എല്ലാം ഇങ്ങനെയാണ്. കുച്ച് വെസ്റ്റേൺ കൾച്ചർ കാ അസർ था, ബച്ചാ കുച്ചാ TV ചാനലിനെ പൂരാ കർ ദിയ. ഈ വെസ്റ്റേൺ കൾച്ചറിൻ്റെ ഒരു ഇൻഫ്ലുവൻസ് ആണ്. പിന്നെ പോരാങ്കി TV ചാനൽസും അതിൽ കാണിക്കുന്നതല്ലേ ഇവർ അനുകരിക്കുന്നത്. इन लोगों को इतनी छूट है, हमें कभी थी क्या, ഡോക്ടർ ने कहा. ഇപ്പോഴത്തെ ഈ യങ് ജനറേഷൻ എത്ര ഫ്രീഡം ഉണ്ട്, നമുക്കത്ര ഫ്രീഡം ഒന്നും ഇല്ലായിരുന്നല്ലോ. हाँ, हर पीढ़ी में अच्छाइयाँ और बुराइयाँ रही ही है. हाँ जी, पर यह पीढ़ी तो इनमें समझदारी नाम मात्र को नहीं है. देखो इन्हें बस फालतू जोश, कुछ कर दिखाने, कुछ बनने बनाने की न तो काबिलियत है, न अक्ल, न हिम्मत. सोशल वैल्यूज़ के नाम पर ज़ीरो. ഇത് ഈ ജനറേഷനെ പറ്റി അവർ വിലയിരുത്തുന്നത് എങ്ങനെയാണ്, ഇവർക്ക് സമജ്ദാരി നാം മാത്രക്കോ നഹി ഹെ, പേരിന് വേണ്ടി പോലും ഇവർക്കൊരു കോമൺ സെൻസ് ഇല്ല. എന്തേലും ഫാൽത്തു ജോഷാണ്. ഫാൽത്തു ജോഷ് എന്ന് വെച്ചാൽ ഒരു വെറുതെ ഒരു ആവേശത്തിന് ഓരോന്ന് ചെയ്യാണ്. കുച്ച് കർ ദിഖാനെ കുച്ച് ബന്നെ ബനാനെ കി ന തോ കാബിലിയത്ത് ഹെ ന അക്ൽ ന ഹിമ്മത്ത്. എന്തെങ്കിലും ഒന്ന് ആയിത്തീരാനുള്ള കഴിവും ഇല്ല, ബോധവും ഇല്ല, ധൈര്യവും ഇല്ല. सोशल वैल्यूज़ नांगी ज़ीरो. अपनी तर्जनी अंगूठे से जोड़कर उन्होंने ज़ीरो बनाकर दिखाया तो वह युवा त्रयी उन्हें आश्चर्य से देखने लगा. देखिए वो तर्जनी और अंगूठे को जोड़कर ज़ीरो बनाकर दिखाने लगे. क्या बनाकर दिखा रहे थे कि ये जो पीढ़ी है, युवा पीढ़ी है, केवल फालतू जोश दिखाते हैं, इनमें कुछ करने की काबिलियत नहीं है, सोशल वैल्यूज़ के नाम पर ये ज़ीरो है. तो ये जो ज़ीरो ऐसे दिखाते हैं अंगुली से, तो वो युवा त्रयी, वो तीनों युवा
आश्चर्य से देखने लगे. അവൾ ഇങ്ങനെ സോഷ്യൽ വാല്യൂസിൽ ഇവർ പൂജ്യമാണ് എന്ന് വിരലുകൊണ്ട് തള്ളവിരലും ചൂണ്ടുവിരലും കൊണ്ട് ഇങ്ങനെ കാണിച്ചപ്പോൾ ആ 3 യുവാക്കളും അതിശയത്തോടെ ഇവരെന്താണ് ഈ സംസാരിക്കുന്നത്, ഇങ്ങനെ സീറോ എന്നൊക്കെ കാണിക്കുന്നല്ലോ, അപ്പോൾ അവർ അതിശയത്തോടെ നോക്കും. दरअसल ये लोग भोगवाद में विश्वास करते हैं. जो आज मिल रहा है भोग लो, कैसे भी पैसा कमाओ और खर्च कर लो, मजे करो बस. അപ്പോൾ പിന്നെയും ഇവരിങ്ങനെ അഭിപ്രായം ഈ ചെറുപ്പക്കാരെ പറ്റി പറയാണ്. ഇവർക്ക് ഭോഗവാദിലാണ് വിശ്വാസം. എന്നുവെച്ചാൽ കൂടുതൽ സൗകര്യങ്ങൾ ആസ്വദിക്കുന്ന ഒരു രീതിയാണ്. ജോ ആജ് മിൽ റഹാ ഹെ ഭോഗലോ, ഇന്ന് എന്ത് കിട്ടുന്നോ സുഖ സൗകര്യങ്ങൾ അതങ്ങ് ആസ്വദിക്കുക. कैसे भी पैसा कमाओ और खर्च कर लो, എങ്ങനെ ഏത് വിധേനയാണെങ്കിലും പൈസ ഉണ്ടാക്കുക, ചിലവാക്കുക. ഇതാണ് ഇപ്പോഴത്തെ ജനറേഷൻ. മജേ കറോ ബസ്, അങ്ങ് ലൈഫ് എൻജോയ് ചെയ്യുക. ബാക്കി ദുനിയ ജായ ഭാഡ്മേ, ബാക്കി ലോകത്തെപ്പറ്റിയൊന്നും ഇവർക്കൊരു ചിന്തയില്ല. ഇവരുടെ ജീവിതം മാക്സിമം പൈസ ഉണ്ടാക്കും, എൻജോയ് ചെയ്യും, മാക്സിമം ആസ്വദിക്കും. डॉक्टर की पत्नी उन्हें घूर घूर कोस रही थी. वे तीनों समझ रहे थे कि हमारी बात का विषय वे तीनों ही हैं. शायद इसीलिए छोटा लड़का वॉकमैन सुनते सुनते ज़ोर से गाने लगा था और उन्हें चिढ़ाते हुए वह लड़की लड़के से एकदम सट कर बैठ गई. അപ്പം ഞങ്ങൾ ഈ മുതിർന്ന 3 പേര് ഇവരെ പറ്റിയാണ് പറയുന്നതെന്ന് ഇവർക്ക് ഏകദേശം പിടികിട്ടി. ഇവർക്ക് ഹിന്ദി ഫുള്ളായിട്ട് അറിയില്ല. ഞങ്ങൾ വളരെ താന്ന സ്വരത്തിലാണ് പറഞ്ഞത്. എന്നിരുന്നാലും ഇവർക്ക് മനസ്സിലായി ഇവരെ പറ്റിയാണ് പറയുന്നതെന്ന്. അപ്പോൾ ഇളയ പയ്യൻ വോക്ക്മാൻ പിന്നെ ഓൺ ചെയ്യും, എന്നിട്ട് അതിൻ്റെ കൂടെ തന്നെ പാടാനും തുടങ്ങും. പെൺകുട്ടി ഒന്നും കൂടെ ആ മുതിർന്ന പയ്യനോട് ചേർന്നിരിക്കും, എന്നാൽ ഞങ്ങൾക്ക് കുറച്ചുകൂടി ഇറിറ്റേഷൻ ആവാൻ വേണ്ടി. ഭോഗ്വാദ് കഹേ യാ ഭൗതികവാദ്, इससे हम भी कहाँ छूते हैं. हाँ, पर यह युवा पीढ़ी कुछ ज़्यादा ही लापरवाह है. जो भी हो, इन्हीं पर हमारा भविष्य टिका है. ഇവർ കൺസ്യൂമറിസം മെൻറ്റാലിറ്റി ആണോ അതോ മെറ്റീരിയലിസം ആണോ, എന്തായാലും കൊള്ളാം. ഹം ഭി കഹാ അച്ഛൂത്തെ ഹെ, നമ്മളും അതിൽ പെട്ടിരിക്കുകയല്ലേ ഒരു കണക്കിന്. ഹാ പർ യഹ യുവാ പീഡി കു ജ്യാദാ ഹി ലാപർവാ ഹെ, പക്ഷേ ഈ ചെറുപ്പക്കാർ വളരെ കെയർലെസ് ആണ്. ജോ ബി ഹോ ഇൻഹി പർ ഹമാരാ ഭവിഷ്യ ടിക്കാ ഹെ, എന്ത് പറഞ്ഞാലും നമ്മുടെ ഫ്യൂച്ചർ ഇവരിലാണല്ലോ ഡിപ്പെൻഡ് ചെയ്യുന്നത്. ഭവിഷ്യ, ये युवा हमें वृद्धाश्रम के अलावा क्या देंगे. महास्वार्थी है यह पीढ़ी. पहले कभी हमने भारत में वृद्धाश्रमों का नाम तक सुना था. हमारी सांस तो आखिर तक हमारी छाती, मेरा मतलब हमारे साथ रहती रही. ഇപ്പോൾ ഡോക്ടറിൻ്റെ വൈഫ് പറയും, കൊള്ളാം, ഇവരിൽ നിന്ന് നമ്മുടെ ഫ്യൂച്ചർ കാണാനാണോ, ഇവർ നമുക്ക് കുറേ ഓൾഡ് ഏജ് ഹോം ഉണ്ടാക്കി വെക്കുമെന്നല്ലാതെ ഇവർ വളരെ സ്വാർത്ഥിയാണ്, മഹാസ്വാർത്ഥി എന്ന് വെച്ചാൽ വളരെ സെൽഫിഷാണ്. അല്ലേ തന്നെ ഇന്ത്യയിൽ ഇത്രയധികം ഓൾഡ് ഏജ് ഹോംസ് എവിടെയെങ്കിലും പണ്ടുണ്ടായിരുന്നോ? നമ്മുടെ അമ്മായിയമ്മ തന്നെ ഹമാരി സാസ്തോ ആഖിർ തക് ഹമാരി ഛാത്തി, അവസാന നിമിഷം വരെ ഞങ്ങളെ നെഞ്ചത്ത് കയറി ഇരിക്കുകയായിരുന്നെന്ന് പറയാൻ വന്നതാണ്. അത് പാതിക്ക് നിർത്തിയിട്ട് പറയും, മേരാ മത്ലബ് ഹമാരെ സാത്ത് രഹത്തി രഹി, നമ്മുടെ കൂടെ തന്നെ അല്ലായിരുന്നോ. डॉक्टर ने सर हिलाया और किसी सोच में डूब गए, मानो उनकी पत्नी ने पते की बात कही थी. फिर अखबार उठाकर पढ़ने लगे. उनकी स्थूल पत्नी नाश्ते का सामान सजाने लगी थी. ഡോക്ടർ ने സർ ഹിലായ और किसी सोच में डूब गए. അങ്ങനെ ഈ യുവാക്കളെ പറ്റി അഭിപ്രായ പ്രകടനമൊക്കെ നടത്തി ഡോക്ടർ എന്തോ ആലോചിച്ചിരുന്നു. അഖ്ബാർ ഉഠാക്കർ പഠനേ ലഗെ, പേപ്പർ വായിക്കാൻ തുടങ്ങി ഡോക്ടർ. അദ്ദേഹത്തിൻ്റെ വൈഫ് എന്ത് ചെയ്യാൻ തുടങ്ങി, നാഷ്തേ കാ സാമാൻ സജാനേ ലഗി, ബ്രേക്ക്ഫാസ്റ്റിന് കൊണ്ടുവന്ന സാധനങ്ങളെല്ലാം നിരത്താൻ തുടങ്ങി. ലീജിയേ നാ കുച്ച്, ജി നഹി മേരാ വ്രത് ഹൈ. അപ്പോൾ ഒരു ഫോർമാലിറ്റിക്ക് വേണ്ടി എൻ്റെ അടുത്ത് അവർ ചോദിക്കും, ഡോക്ടറിൻ്റെ വൈഫ്. ഞാൻ പറയും എനിക്ക് വ്രതമാണ്. मैं सफाई से झूठ बोल गई. बचपन से माँ की बंधाई हुई गांठ, सफ़र में किसी अजनबी से कुछ लेकर मत खाना, कस गई. ചെറുപ്പം മുതലേ അമ്മ പഠിപ്പിച്ചൊരു പാഠമാണ്, അതിപ്പോഴും എൻ്റെ ജീവിതത്തിൽ ഞാൻ പാലിക്കും. പരിചയമില്ലാത്ത ആരുടെയും കയ്യിൽ നിന്ന് ഒന്നും എടുത്ത് കഴിക്കല്ലേ യാത്രാ സമയത്ത്. डॉक्टर ने तीनों युवाओं से एक औपचारिक आग्रह किया.
उन तीनों ने बिना संकोच के एक एक पूरी उठा ली और खाने लगे. അപ്പോൾ ഇതൊരു ഇന്ത്യൻ ഒരു സ്വഭാവമാണ്. എന്തെങ്കിലും കഴിക്കുന്നതിന് മുമ്പ് നമ്മൾ ഓപ്പോസിറ്റ് ഇരിക്കുന്നവരോടൊന്ന് ഓഫർ ചെയ്യും, ഫോർമാലിറ്റിക്ക് വേണ്ടി. നമ്മുടെ ഉള്ളിൽ കൊടുക്കണമെന്ന് ആഗ്രഹം ഉണ്ടെങ്കിലും ഇല്ലെങ്കിലും നമുക്ക് അങ്ങനെ ഒരു ശീലമാണ്, നമ്മൾ കൊടുക്കാനൊന്ന് ഓഫർ ചെയ്യും. ഈ പിള്ളേരുടെ അടുത്തും ഈ ഡോക്ടർ ഓഫർ ചെയ്യും. അവർ ഓരോ പൂരി എടുത്തങ്ങ് ഒരു ലജ്ജയില്ലാതെ ഒരു സങ്കോചവും ഇല്ലാതെ അവരെടുത്തങ്ങ് കഴിക്കാൻ തുടങ്ങും. मुँह में पूरी ठूसे ठूसे लड़की ने कहा, वेरी डिलीशियस आंटी, व्हाट पिकल इज़ दिस, कहकर एक पूरी और उठा ली. उस पर उंगली से अचार फैलाकर रोल बनाने लगी. അപ്പോൾ ഈ പെൺകുട്ടി ഒരു പൂരി കഴിച്ച് എന്നിട്ട് വെരി ഡെലീഷ്യസ് എന്നും പറഞ്ഞ് അടുത്ത പൂരി എടുത്ത് ആ പിക്കിൾ സ്പ്രെഡ് ചെയ്ത് റോള് പോലെ പൂരിയാക്കി കഴിക്കാൻ തുടങ്ങും. ടാൻറ്റി വേ ഉദാസീനത സെ ബോലെ. അപ്പോൾ ഡോക്ടറിൻ്റെ വൈഫിന് ഇതൊന്നും അത്ര ഇഷ്ടപ്പെടുന്നില്ല, ഇവർ വാരി വാരി കഴിക്കുന്നത്. അപ്പോൾ അവർ ആ പിക്കിൾ എന്തുകൊണ്ട് ഉണ്ടാക്കിയെന്ന് പറയും, ടാൻറ്റി എന്ന് പറയും. അപ്പോൾ ഈ പെൺകുട്ടി വാട്ട് ടീ, പെൺകുട്ടിക്ക് ക്ലിയർ ആയില്ല. എ വൈൽഡ് ഫ്രൂട്ട് ഡോക്ടറിനെ സംജായ. അപ്പോൾ അതൊരു വൈൽഡ് ഫ്രൂട്ടാണ്, അതിൻ്റെ അച്ചാറാണെന്ന് പറയും. ഓ ഐ തോട്ട് ദീസ് ആർ സീ ഫിഷസ് എഗ്സ്. അയ്യോ ഞാൻ കരുതി ഇത് മീനിൻ്റെ സീ ഫിഷിൻ്റെ എഗ്ഗാണ്. ഞാൻ കരുതി ഇത് സീ ഫിഷ് എഗ്സ് കൊണ്ടുണ്ടാക്കിയ പിക്കിളാണ്. नो नो वी आर प्योर वेजिटेरियंस, कहकर अध्यापिका महोदया ने अपना टिफ़िन उनके सामने से खींच लिया और मेरी तरफ मुंह करके खाने लगी. मैं खिड़की से सट कर बैठ गई. അത് പറഞ്ഞ് ആ ഡോക്ടറിൻ്റെ വൈഫ് അവരുടെ മുമ്പിൽ നിന്ന് ആ ബ്രേക്ക്ഫാസ്റ്റിൻ്റെ അല്ലേ ഇച്ചിരൂടെ വെച്ച് ആ കുട്ടികൾ അത് മുഴുവനും കഴിക്കും. പിന്നെ മാത്രമല്ല ഇവർ ഈ നോൺ വെജ് കഴിക്കുന്നവരോട് ഇവർക്ക് കഴിക്കാനും താല്പര്യമില്ല. അങ്ങനെ ഡോക്ടറിൻ്റെ വൈഫ് ആ പ്ലേറ്റ് അങ്ങ് മാറ്റും. क्रीं किंच करके ट्रेन रुक गई, शायद चेन पुलिंग थी. यह दिल्ली के बाहर का औद्योगिक क्षेत्र था. यह तो रोज का किस्सा है. अनेक स्थानीय यात्री इस ट्रेन और फिर 8 बजे तक दिल्ली से चलने वाली हर ट्रेन में चढ़कर आते हैं. फिर बार बार ചെയിൻ പുള്ളിങ് होती है. അങ്ങനെ ട്രെയിൻ അങ്ങനെ ഡൽഹി വിട്ട് ഡൽഹിയിലെ ഔട്ട്സ്കേർട്ട്സ് എത്തിയതേ ഉള്ളൂ. അത് ഡൽഹിയിലെ ഇൻഡസ്ട്രിയൽ ഏരിയാസാണ്. അവിടെ എന്താ സംഭവിക്കുന്നത് വെച്ചാൽ അവിടുത്തെ യാത്രക്കാർ അവിടെ ഇറങ്ങാറാകുമ്പോഴത്തേക്കും ട്രെയിനിൻ്റെ ചെയിൻ വലിക്കും. ട്രെയിൻ നിൽക്കും, അവരവരുടെ സ്ഥലത്തിറങ്ങും. അങ്ങനെ ഈ ഡൽഹി വിടാൻ തന്നെ ഏകദേശം 2 മണിക്കൂർ എടുക്കും. ഇത് സ്ഥിരം പരിപാടിയാണ്. काफ़ी समय तो बर्बाद होता ही है. साथ ही ये लोग प्रथम श्रेणी से लेकर आरक्षित चायिकाओं तक हर जगह घुसे चले आते हैं. फिर यात्रियों के साथ बदतमीज़ी से पेश आते हैं. ഇവർ ഇങ്ങനെ ചെയ്യുന്ന മാത്രമല്ല, ട്രെയിനിൽ ചെയിൻ പുള്ളി ചെയ്ത് സമയം നഷ്ടപ്പെടുത്തുന്നത് മാത്രമല്ല, ഇവർ ഫസ്റ്റ് ക്ലാസ് കമ്പാർട്ട്മെൻറ്റ്, റിസർവ്ഡ് കമ്പാർട്ട്മെൻറ്റ് എല്ലാത്തിലും കയറിയിട്ട് യാത്രക്കാരോട് വളരെ മോശമായി പെരുമാറും. कोई लड़की या सुंदर महिला यात्री दिख जाए तो उससे सट कर बैठ जाएंगे. ഏതെങ്കിലും കാണാൻ ഭംഗിയുള്ള പെൺകുട്ടികളോ സ്ത്രീകളോ വല്ലതും കണ്ടാൽ പിന്നെ പറയണ്ട, അവരുമായിട്ട് ചേർന്നിരുന്ന് അവരെ ശല്യം ചെയ്യും. അവരുടെ സംരക്ഷക് ആപത്തി കരേ തോ ഝഗട. അവരുടെ കൂടെ വരുന്നവരെന്തെങ്കിലും തടസ്സം പറഞ്ഞാൽ അവരുമായിട്ട് അടിയാവും. फिर तो ये लोग ट्रेन को चलने ही नहीं देंगे. ट्रेन में तोड़ फोड़ करेंगे. यह व्यवस्था का ऐसा सुराख है जो बंद नहीं हो सकता. सालों पुराना चलन है. यही देखते देखते मैं युवा से प्रौढ़ हो चली हूँ. आज भी मुझे इन लोगों से डर लगता है. ഇത് വർഷങ്ങളോളം നടക്കുന്നൊരു സംഭവമാണ്. ട്രെയിനിൻ്റെ ചെയിൻ വലിക്കുക, അവർക്ക് തോന്നിയ പോലെ ഇറങ്ങിപ്പോവുക, മറ്റുള്ള യാത്രക്കാർക്ക് ശല്യം ഉണ്ടാക്കുക, റിസർവേഷൻ കമ്പാർട്ട്മെൻറ്റിൽ കയറി ശല്യം ഉണ്ടാക്കുക. നമ്മുടെ കേരളത്തിൽ കാണാത്ത ഒരു സിറ്റുവേഷനാണ്. അവിടെയൊക്കെ സ്ഥിരമാണിത്. ഒരു വിവരമില്ലാതാണ് ആൾക്കാർ പെരുമാറുന്നത്. ഇത് കണ്ട് തന്നെ ഞാൻ ചെറുപ്പക്കാരിൽ നിന്ന് വയസ്സായി, പ്രായമായി. ഇപ്പോഴും എനിക്ക് പേടിയാണ് ഇങ്ങനെ കയറുന്ന ആൾക്കാരെ. वो तो सौभाग्य से यह डिब्बा बहुत पीछे था, सो इस डिब्बे में कोई झुंड नहीं चढ़ा. नहीं तो इस लड़की के कपड़ों और अदाओं पर यहाँ तो कत्ल हो जाते. ഇപ്പം ഞാൻ ആലോചിക്കുകയായിരുന്നു, ഈ കമ്പാർട്ട്മെൻറ്റ് എഞ്ചിനിൽ നിന്ന് വളരെ പുറകിലോട്ടായത് കാര്യമായി. അല്ലെങ്കിൽ ഈ പെൺകുട്ടിയുടെ വസ്ത്രവിധാനവും ഈ ഡ്രസ്സിങ്ങും ഫാഷനും ഒക്കെ കണ്ട്
ട്രെയിനിൽ ഇതുപോലത്തെ കയറുന്ന മറ്റ് യാത്രക്കാർ ശല്യം ചെയ്യുമെന്നുള്ള ഉറപ്പായിരുന്നു. और इसके ये दो मरगिल्ले से संरक्षक कुछ नहीं कर पाते. കൂടെയുള്ള ഈ 2 ബോഡി ഗാർഡ്സ് പോലത്തെ 2 കൊച്ചു പിള്ളേർ, അവർക്കൊന്നും ചെയ്യാൻ ഒക്കത്തില്ല. हिंदी तक तो ठीक से समझ बोल नहीं पाते. मैं भी सोचने लगी, ये खुलापन, इनकी इस कदर लापरवाही, क्या इन्हें खतरों की तरफ नहीं ढकेलती. ഇവർക്ക് ശരിക്കും ഹിന്ദി പറയാൻ പോലും അറിയില്ല. ആരെങ്കിലും ഒന്ന് ആക്രമിക്കാൻ വന്നാൽ മറിച്ച് ഹിന്ദിയിൽ പറഞ്ഞു നിൽക്കാൻ പോലും അറിയില്ല. അപ്പം ഞാൻ ആലോചിക്കുവാണ്, ഇവരുടെ ഈ ഖുലാപ്പൻ, ഇത്രയും ഓപ്പൺനെസ്, ഇത്രയും ലാപ്പർവാഹി, ഇത്രയും കെയർലെസ്നെസ്, ഇതെല്ലാം ഇവരെ ഡേഞ്ചറിലേക്ക് വലിച്ചിഴക്കത്തില്ലേ? പഠായി കാം ധന്ത കുച്ച് കർത്തേ ഭി ഹേ കി നഹി. ഇവർ വല്ല പഠിക്കുവോ ജോലി ചെയ്യുവോ വല്ലതും ചെയ്യുവോ ആവോ? ഉമ്ര തോ ദേഖോ മുഷ്കിൽ സെ 18-19 കെ ഹോങ്കെ. പ്രായം നോക്കിയേ 18-19 വയസ്സേ ഉള്ളൂ. छुटका तो 15 का सा लगता है. കൊച്ചു പയ്യനാണെ 15 വയസ്സേ ഉള്ളൂ. 15 വയസ്സ് കൊച്ചു പയ്യനാണെ 15 വയസ്സേ തോന്നും. उस पर कैसे होंगे वे दुस्साहसी माता पिता जो इन्हें अकेले दुनिया देखने भेज दिया. ഇവരുടെ അച്ഛനും അമ്മയും വേണം പറയാൻ. ഇത്രയും കൊച്ചു കുട്ടികളെ 20 വയസ്സ് പോലും ആയില്ല, എന്നിട്ട് ഇവരെ ലോകം കാണാൻ ഒരു പെൺകുട്ടിയും 2 ആൺകുട്ടികളെ അങ്ങ് വിട്ടിരിക്കുകയാണ്. ये ही शायद ऐसे हैं विद्रोही किस्म के बिगड़ैल बच्चे. मन किया कि मैं भी कहूँ ബ്ലഡി ഫക്കിൻ ബ്രാറ്റ്സ്. എനിക്ക് അവരുടെ ഭാഷയിൽ അവർ ഈ ഫക്കിൻ ഫക്കോൾ എന്ന് എപ്പോഴും ഉപയോഗിക്കുമല്ലോ ഈ യുവാക്കൾ, അവരുടെ ഭാഷയിൽ തന്നെ എനിക്കും പറയണമെന്നുണ്ടായിരുന്നു, ബ്ലഡി ഫക്കിൻ ബ്രാറ്റ്സ്. ഞാനൊരു ലേബൽ ഇട്ടവർക്ക്, അവർ ബിഗ്ഡേൽ ബച്ചയാണെന്ന് വെച്ചാൽ കുരുത്തക്കെട്ട കുട്ടികളാണ്. ഞാൻ അവരുടെ മാതാപിതാക്കൾക്കും ഒരു ലേബലിട്ട്, ഇതാണ് മാതാപിതാക്കളെ വേണം പറയാൻ, ഇങ്ങനെ ഒരു പെൺകുട്ടിയെ ഈ വസ്ത്രധാരണത്തിൽ ഇങ്ങനെ അഴിച്ചു വിട്ടിരിക്കുന്നത്. ഇവർ ഒരു ജോലിയും ചെയ്യൂലായിരിക്കും, പഠിക്കത്തുമില്ല, എന്തെങ്കിലും കാണിച്ചു കൂട്ടാൻ മാത്രം ഒരു ആവേശത്തിന് യാത്ര ഇറങ്ങി തിരിച്ചിരിക്കുന്ന 3 ബിഗ്ഡേൽ ബച്ചി.